प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा सालते करा जेथे तेथे सोडविना माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय सोडविना माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे सोडविना माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही विठोबा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविन माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि कलियुगातील सुलभ असणारी साधना जी सहज भगवंतापर्यंत येऊन जाते ती साधना सर्वांच्या समोर प्रगट करणार अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये मौली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची Thank you.
पंढरीचा देव श्री संत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविना माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही प्रथम क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून नामरूपी साधना वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज सांगतात, जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवंतापर्यंत जायचं असेल, तर या कलियुगामध्ये प्रधान असणारं सुलभ असणारं साधन जर काय असेल तर भगवंताचं नामस्मरण. भगवंताच्या नामाचं स्मरण करावं, त्याचं चिंतन करावं आणि जिथे असाल तिथे करावं. असं केल्यानं भगवंताची कृपा होईल आणि तो परमात्मा आपल्याला भवबंधनातून सोडवण्याकरिता प्रगट होईल. म्हणून नामाचे चिंतन प्रगट पसारा. नामाचं चिंतन सर्वांच्या समोर प्रगट आहे. ते झाकून नाही, लपून नाही, काही नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गौप्य नाही. ते सहज आहे, सुलभ आहे, प्रगट आहे आणि त्याचा पसारा नाम सर्वांनाच ते माहीत आहे. म्हणून अशा पद्धतीने ते नामाचं चिंतन प्रगट आहे. ते आपण सर्वांनी करावं. आणि कुठे करावं? हे असाल ते करा जिथे तिथे. जिथे असाल तिथे आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो. त्याला काळ लागत नाही, वेळ लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. अशी अवस्था नामचिंतनाची आहे. असं केल्यानं परमात्मा सोडवण्याकरिता येईल. आम्ही दासांनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे. सोडविना माझा तुकोबराय म्हणतात. एका एका शब्दात फार विशेष असणारा अर्थ आहे. सोडवण्याकरिता येईल. माझा, हे माझा म्हणणं याच्याकरिता सुद्धा मोठे धारिष्ट्य असावं लागतं. सगळेच लोक परमार्थ करतात, गोष्ट खरी आहे, पण छातीला हात लावून देव माझा म्हणण्याकरिता सुद्धा काही विशेष भावनेनं भगवंताच्या भक्तीत उतरावं लागेल. त्याच्याशिवाय माझा शब्द मुखातून बाहेर पडायचा नाही. तुकोबराय म्हणतात सोडवीन, तो सोडवण्याकरिता येईन. कोण? माझा स्वामी, माझा मालक. कोण आहे तुमचा मालक? तो जगन्नियंता परमात्मा, सर्वांचा पालनहार, ज्याला कोणी राम म्हणतं, कृष्ण म्हणतं, हरी म्हणतं, विठ्ठल म्हणतं, पांडुरंग म्हणतं, काय म्हणायचं असेल ते म्हणा. तो माझा स्वामी आहे आणि तो सोडवण्याकरिता येईल, निश्चित सोडवण्याकरिता येईल. आम्ही सर्व दासांनी मिळून अशी प्रतिज्ञाच केलेली आहे. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, म्हणजे आम्ही दासांनी. एखाद्याला सरळ अर्थ जर लावायचा ठरलं तर आम्ही प्रतिज्ञाच दासी केली असं एखादं म्हणेल. पण प्रतिज्ञा दासी केली नाही, आम्ही दासांनी प्रतिज्ञा केली असा त्याचा अर्थ आहे. मग प्रतिज्ञा आहे अशा पद्धतीची प्रतिज्ञा आम्ही दासांनी केलेली आहे. भगवंताचे आम्ही दास आहोत आणि आम्ही सगळ्यांनी मिळून अशी प्रतिज्ञा केलेली आहे की भगवान त्यांनी जो त्याचं नामस्मरण करील त्याला सोडवण्याकरिता येईल. सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. असं तुकोबरायांनी सांगितल्यानंतर कोणी म्हटलं काव महाराज, देव सोडवण्याकरिता येईल, त्याचं नामचिंतन केल्यानं, नामस्मरण केल्यानं परमात्मा सोडवायला येईल इथपर्यंत खरं आहे, पण सर्वांना सोडवायला येईल का? कारण अनेक प्रकारचे लोक आहेत. भगवंताची प्राप्ती होण्याकरिता, त्याचं दर्शन होण्याकरिता, त्यानं सोडवायला येण्याकरिता मोठा उच्च अधिकार असावा लागेल. आम्हाला कसं काय त्याने परमात्मा प्राप्त होईल? आमचं चरित्र आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे.
आमचं पूर्वीचं चरित्र त्यांनी जर पाहिलं तर आम्ही त्याच्या विषयी त्यांनी चांगले सुज्ञ सजग आहोत. म्हणून त्यांनी आमचा अधिकार आम्हाला वाटत नाही हो. मग कसं काय परमात्मा येईल? तुकोबाराय म्हणतात तुम्हाला देवाचा स्वभाव कळाला नाही म्हणून तुम्ही असं म्हणता. देवाचा स्वभाव असा आहे की एकदा कोणी भगवंताचं नामस्मरण शुद्ध अंतकरणानं निर्मळ भावनेनं करायला लागलं, त्याचं कीर्तन करायला लागलं. कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. प्रेमानं भगवंताचं नामसंकीर्तन एखादा मनुष्य करू लागला तर त्या प्रेमानं केलेल्या नामचिंतनामुळे तो परमात्मा त्या भक्ताचं मागचं काहीच पाहत नाही, त्याचे गुन्हे पाहत नाही, त्याचे दोष पण पाहत नाही. तो आता सध्या नामस्मरण करतोय आणि फार प्रेमानं करतोय. तो आधी जरी दुराचारी तरी भगवंताच्या दृष्टीने सर्वोत्तमचे अवधान. तो आधी जरी दुराचारी असला तरी तो सर्वोत्तम स्थितीला प्राप्त होतो. हे भगवंताचं प्रेम आहे. तो प्रेमानं अशा पद्धतीने भक्ताला जवळ घेतो. म्हणून त्याचा स्वभाव माहित नसल्यामुळे तुम्ही कदाचित असं म्हणत असाल, पण त्याचा स्वभाव असा आहे हे गुणदोष नाही पाहत. गुणदोष पाहत नाही कुठे? कीर्तनी. जर प्रेमानं त्याचं नामसंकीर्तन तुम्ही करत असाल तर तुमचे कोणत्याही प्रकारचे गुणदोष तो पाहणार नाही. प्रेमे चक्रपाणी वश होय. आता चक्रपाणी म्हणण्यानं नाव जरी देवाचं सांगितलं नसलं तरी पाणी म्हणजे हात आणि चक्र म्हणजे सुदर्शन. जो सुदर्शन चक्र हातात धारण करणारा विष्णू आहे त्याला नारायण म्हणा, विष्णू म्हणा, विठ्ठल म्हणा, काय तगणे नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारा अमुपा पांडुरंग काय म्हणायचं असेल ते म्हणा. तो चक्रपाणी आहे. चक्र हातात घेऊन त्यांनी अशा पद्धतीने भक्तांना सोडवण्याकरिता येतो आणि तो सोडवतो. कीर्तन करत असेल प्रेमानं त्याचा भक्त तर गुणदोष कोणत्याही प्रकारचे पाहत नाही. आणि मग महाराज भगवान सोडवायला येतो म्हणतात, भगवान भेटायला येतो म्हणतात, भक्ताला सांभाळायला येतो म्हणतात, गुणदोष पाहत नाही म्हणतात. हे सगळं होतं. मग त्या परमात्म्याची प्राप्ती अशा पद्धतीने भक्ताला झाल्यानंतर भक्ताला काय अवस्था निर्माण होते, त्याला नेमकं काय वाटतं ते तरी सांगा. मग शेवटच्या चरणात म्हणतात ना, तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच. भगवंताची प्राप्ती झाल्यामुळं आणि प्रपंचाविषयीचं त्यांनी नश्वरत्व कळाल्यामुळं नवे नवे प्रपंचाविषयीची अनासक्ती अंतकरणात निर्माण झाल्या कारणानं तो प्रपंच कटू वाटू लागतो आणि रोकडे रोमांच कंठ दाटे. भगवंताचा महिमा, भगवंताची लीला, भगवंताचं सामर्थ्य, भगवंताचा प्रभाव, भगवंताची शक्ती, भगवंताचं प्रेम, भगवंताची आपुलकी या सगळ्या गोष्टी भक्ताच्या जीवनात जेव्हा प्राप्त होतात आणि तेव्हा भक्ताला त्यांनी बाकीचं काहीच आवडत नाही. प्रपंच तर कडू वाटतोच वाटतो, पण त्याला भगवंताचा महिमा सांगत असताना कंठ दाटून येतो आणि सर्वांगावर रोमांच उभे राहतात. हे भगवंताच्या प्रेमानं त्यांनी त्याला प्राप्त होते. ही भगवत प्रेमाची अवस्था आहे, ती त्याला प्राप्त होते आणि त्या भूमिकेत निघून जातो. म्हणून सर्वांना त्यांनी सोपं असणारं साधन मी तुमच्या समोर सांगतोय. असं तुकोबाराय म्हणतात की तुम्ही सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करा. असं जर तुम्ही कराल, प्रेमानं जर नामस्मरण कराल तर तो माझा जगनियंता परमात्मा मायबाप तुम्हाला सोडवण्याकरिता येईल, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. आणि अशी त्यांनी वारकरी संप्रदायातली सहज सरळ असणारी साधना तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून विशद सांगताय. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. प्रस्तुत प्रतिवर्षी या थापलिंग क्षेत्रावरती भगवान खंडेश्वराच्या समोर आपण हा भव्य दिव्य असणारा सोहळा सप्ताहाचा संपन्न करत असतो. याच्या आधी मला असं वाटतं 2 वेळेला इथे सेवा करायला येण्याचा योग भगवंताच्या कृपेनं प्राप्त झाला. एका वेळेचा अभंग मला आठवत नाही, पण एक आठवतोय. रामकृष्ण नामे जोडून साजरे हृदय मंदिरी स्मराकारे आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडा वेगळी, असा अभंग चिंतनाकरित होता. आणि फार समाधान त्यावेळेला चिंतनामध्ये आलं होतं. ऐकणारी मंडळी तुम्ही आहात. इथे या परिसरात येण्याचा योग हरिभक्तीपरायण आदरणीय श्री रिठे महाराजांच्यामुळे त्यांनी बऱ्याच वेळेला येतच असतो. सर्वांचा परिचयच आहे. मला वाटतं महाराज तुम्ही समोर बसलेलं चांगलं होईल. या बसा. आता एक रिठे इकडून बसले, तुम्ही समोर बसा, म्हणजे 2 रिठे होते. या विठोबा
रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी असं म्हणत असताना भगवंताच्या रूपाचं चिंतन होतं. त्याचा अर्थ त्यांनी लावत असताना अभंगाचा राम आणि कृष्ण हे दोन नावं धारण करून आलेले जे दोन आहेत त्यांची रूप सुंदर आहेत हे सांगण्याचं तात्पर्य. मग तो रूपाचं वर्णन करणारा अभंग आहे आणि आजचा जो अभंग आहे हा नामाचं वर्णन करणार आहे. मग कशाला नामाचं वर्णन करणारा अभंग घेतला असेल? आजचा कीर्तनाचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हटलं की मंगल करावं लागतं आणि त्याच्यात पुन्हा हे सूरज महाराज आहेत यांनी तो अभंग सुचवलेला आहे गाडीत आत्ता की हा अभंग घ्या. मग गोड असणारा अभंग आहे. मंगल करायचंय. मंगल म्हणजे काय? कोणतंही कार्य आरंभ करत असताना कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मंगल करायचं असतं. 3 प्रकारचं मंगल असतं. तुम्ही बहुश्रुत आत सर्वांना बऱ्याच वेळेला ते ऐकायला मिळाले. पहिलं मंगल असतं वस्तू निर्देशरूप मंगल, दुसरं मंगल असतं नमस्कारात्मक मंगल आणि तिसरं मंगल असतं आशीर्वादात्मक मंगल. आता सध्या कोरठण खंडोबा या क्षेत्रावरती आणि ज्ञानोबरायांची चरित्रकथा सुरू आहे आणि त्या चरित्रकथेमध्ये ज्ञानोबरायांचे 3 ग्रंथ पाहायला मिळाले. पहिला ग्रंथ आहे माऊली ज्ञानोबरायांनी साधकांकरता केलेली ज्ञानेश्वरी, दुसरा ग्रंथ आहे जीवनमुक्तांकरता सांगितलेला अमृतानुभव आणि तिसरा ग्रंथ आहे योगी पुरुषांना केलेला उपदेश चांगदेव 65. या 3ही ग्रंथांमध्ये माऊली ज्ञानोबरायांनी 3 प्रकारचं मंगल केलं जे आता आपण ऐकलं. हे 3 मंगल आहेत. वस्तू निर्देशित मंगल, नमस्कारात्मक मंगल आणि आशीर्वादात्मक मंगल. माऊलींनी साधकांकरता केलेली जी ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी सांगितली. भावार्थ दीपिका तिला म्हणायचं. भावार्थ दीपिकाच का म्हणायचं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंतःकरणात अर्जुनाला सांगत असताना जो भाव होता तो भाव सगळ्या जगाच्या समोर त्यांनी प्रकाशित करण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलं. म्हणून भाव अर्थ दीपिका म्हणजे भाव अर्थाला प्रकाशित करणारी जी आहे ती भावार्थ दीपिका आहे, ती ज्ञानेश्वरी. तिला नंतर नाव ज्ञानेश्वरी प्राप्त झालं. तिचं ओरिजिनल नाव आहे भावार्थ दीपिका. त्या भावार्थ दीपिकेमध्ये माऊली ज्ञानोबरायांनी वस्तू निर्देशरूप मंगल केलं. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी रोजी. वस्तू निर्देशरूप मंगल केलं. ओम नमो जे आद्या आद्य म्हणत असताना वेद प्रतिपाद्या वेदाने ज्याचं प्रतिपादन केलंय तो सच्चिदानंद घन असणारा निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याच्याकडे निर्देश केलाय वस्तू निर्देश. तेच माऊली ज्ञानोबा आहे. अमृतानुभवात मंगल करतात ते नमस्कारात्मक मंगल आहे. नमस्कारात्मक मंगल करत असताना त्याच्यामध्ये अमृतानुभवात सुरुवातीला 5 श्लोक माऊली ज्ञानोबरायांनी लिहिले. ते संस्कृतातले श्लोक आहेत. अमृतानुभव प्राकृतातच आहेत पण सुरुवातीचे 5 श्लोक मात्र संस्कृतातच. संस्कृत भाषेचा आदर करायचा म्हणून. ती काय टाकाऊ भाषा नाही, देव भाषा आहे, गिरवाण भाषा आहे, श्रेष्ठ भाषा. म्हणून त्या संस्कृत भाषेत त्यांनी अशा पद्धतीने पहिला श्लोक लिहिला. हरी हे यदक्षरमणा खेयम मानन्दमजमव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतम अहमाश्रये. श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतम अहमाश्रये. निवृत्तीनाथांना केला नमस्कार. हे नमस्कारात्मक मंगल आहे आणि तेच माऊली ज्ञानोबा आहे. चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना 65 ओव्यांचा जो उपदेश केला त्याच्यातली पहिलीच ओवी आहे स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासू दाबी मग रासू प्रगटला करे. हे वटेशा नाम हे चांगदेवा तुझं कल्याण असो. स्वस्ती नाम कल्याण हो, तुझं कल्याण हो. बघा आता हे ज्ञानोबराय आशीर्वाद देत आहेत. 1400 वर्षाचे चांगदेव आहे आणि 16 वर्षाचे ज्ञानोबा आहेत. ते म्हणतात तुझं कल्याण हो. स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटाला करे. चांगदेवा अरे जो लपल्यामुळे जगत दिसताय. एका ओवीतच सारं ब्रह्मज्ञान सांगून टाकलं. जो लपल्यामुळे जगत प्रतीला येत आहे आणि जो लपलेला आहे तो जर प्रगट झाला तर जगताचा ग्रास होऊन जातो. जगत नावाची वस्तू शिल्लक राहत नाही. असं जे परमतत्व आहे त्या परमतत्वाची तुला प्राप्ती हो. स्वस्ती नाम तुझं कल्याण हो. त्याच्या प्राप्तीने कल्याण होईल. मौली त्यांनी सांगतात 3 प्रकारचं मंगल आहे. म्हणून कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगल करत जावं. त्या मंगलानं जर सुरुवात झाली तर मग मात्र कार्य निर्विघ्नपणे आनंदात पार पडत असतं. म्हणून काय मंगल करावं? वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून मंगल जर पाहायचं असेल तर भगवंताचं नाम हेच मंगल आहे. ते सामान्य मंगल नाही, मंगलांचंही मंगल आहे. विष्णू सहस्रनाम जर पाहत असाल पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांचे मंगलम असं म्हटलं की नाही. म्हणजे सगळ्या मंगलांमध्ये मंगल असणार. मंगल म्हणजे माझ्या मावशीचं नाव नाही बरं, नाही तर तुम्ही म्हणाल बराच वेळ मंगलचं सांगत होता. असं नाही. मंगल म्हणजे मंगल जे त्यांनी निर्विघ्नपणे आपल्या कार्याला पार पाडणार आहे त्याला मंगल म्हणत जायचं. म्हणून त्यांनी भगवंताचं नाम हे मंगल आहे. सामान्य मंगल नाही. महाराज वर्णन करून सांगतात हे सकळ मंगल
तांबे महाराजांना माहीत झाला तर दोनदा उतरायचं असतं असं. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, विठ्ठलाचं नाव त्यांनी आधी, म्हणून त्यांनी एखाद्या कार्याचा आरंभ करत असताना भगवंताच्या नामानं करावा. म्हणून त्यांनी आज कार्याचा आरंभ आहे, सप्ताहाचा आरंभ आहे, पण आरंभाला भगवंताचं नाव घ्यावं. पण असं उगीच घेऊ नये महाराज, ते आवडीनं घ्यावं, आदरानं घ्यावं असंही म्हटलं जातं. आरंभी आवडी आदरे आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभाला आवडीनं आणि आदरानं भगवंताचं नामचिंतन करत जावं. जेव्हा कधी सप्ताहातल्या पहिल्या दिवसाची सेवा असेल ना, तेव्हा एवढं तुम्हाला दरवेळेला ऐकावंच लागणार, कारण हे कीर्तन करायला क्रमप्राप्त हे सांगितलं पाहिजे त्याला. महत्वाचं आहे मला, हे सुद्धा त्याची जबाबदारी आहे. जसं काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र सांगणं ही कीर्तनकाराची जबाबदारी आहे, तसं मंगलाचा अभंग त्यांनी पहिल्या दिवशी घेऊन हे त्यांनी मांडणं त्याची जबाबदारी आहे. पण जबाबदारीने हे मांडण्याचा प्रयत्न निश्चितच सर्वांनी केला पाहिजे. म्हणून भगवंताचं नामचिंतन करायचंय. ते नामचिंतनच गोड आहे महाराज. हे नामच त्यांनी सर्वांचं सार आहे. हे नामच त्यांनी भगवंतापर्यंत घेऊन जाण्याचं साधन आहे. त्यापेक्षा हे नामच परब्रह्म आहे. ते नामच त्यांनी अतिशय श्रेष्ठ आहे. सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असणारं जर जगात काय असेल तर ते नामच आहे. भगवान विभूती सांगतो की नाही स्वतःचा, त्या विभूतीमध्ये सांगितलं त्यांनी नाम. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म, नामी पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. म्हणून अशा पद्धतीने नाम हेच परब्रह्म आहे. म्हणून त्यांनी नाम अतिशय श्रेष्ठ आहे. या कलियुगामध्ये आपल्याला जर भगवंतापर्यंत जायचं असेल तर आपण भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला पाहिजे आणि नामाचा आश्रय घेऊन भगवंतापर्यंत गेलं पाहिजे. सगळ्यात आधी परमार्थ करायला लागलेल्या माणसानं परमार्थ करताना पक्का निश्चय करून परमार्थ करायला सुरुवात केली पाहिजे की या परमार्थाच्या माध्यमातून त्यांनी आता मला भगवंतापर्यंत जायचंय. मला माहिती आहे अनेक साधू संतांकडे पाहिलं, अनेक ऋषीमुनींकडे पाहिलं, मागची अनेक संतांची चरित्र पाहिली, त्या सगळ्या चरित्रांमध्ये बारकाईनं पाहायला मिळालं. महिपती महाराजांनी भक्तिविजय लिहिला की नाही, त्या सगळ्या संतांची चरित्र तुम्ही बघा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या की जगन्नियंता परमात्मा, जगाचा मालक असणारा भगवान हा सगळ्या भक्तांना भेटण्याकरिता आला. फक्त भेटण्याकरिता आला असं नाही, या भगवंतानं त्या भक्तांची सगळी उरली सुरलेली कामं, सगळी पडलेली कामं करावी भगवंतानं स्वतः येऊन. त्यांनी भगवंतानं ही सगळी कामं करावी, भक्तांना सांभाळावं. संकटात त्यांनी पडलेल्या भक्ताला सांभाळण्याकरिता कुठंच दिसू नये आणि अचानक प्रगट कोठे न दिसे पाहता उडी घाली आवचिता असा असणारा हा भगवान आहे. भक्तांना सांभाळण्याकरिता येते. मग हा भगवान जर त्या भक्तांना सांभाळण्याकरिता त्यांनी येत असेल तर तो परमात्मा मला सुद्धा सांभाळण्याकरिता येणारच. आधी हा निश्चय अंतकरणात असावा. भक्तीला सुरुवात करत असताना, परमार्थाला सुरुवात करत असताना हा निश्चय आपल्या अंतकरणात पहिला असावा की मला त्यांनी भगवान सांभाळण्याकरिता येणार आहे, मला सुद्धा भगवंताचं दर्शन होणार आहे. हा निश्चय जर पक्का नसेल आणि जन्मभरही परमार्थ करत राहिला तर परमात्म्याचं दर्शन व्हायचं नाही मला. कारण निश्चयाचंच बळ असावं लागतं. निश्चयाचं बळ असलं तर तेच फळाच्या रूपानं प्रगट होतं. निश्चयाचे बळ निश्चय केला पाहिजे. म्हणून इथे बसलेले जेवढी माणसं आहेत ना, सर्वांनी कान उंच करून ऐका आणि याच कीर्तनात निश्चय करा. लगेच बसल्या बसल्या की मी परमार्थ करायला सुरुवात केलेली आहे. माझा परमार्थ भगवंताच्या दर्शनाकरिता आहे आणि भगवान मला भेटणारच आहे, भगवंताचं दर्शन मला होणारच आहे. हा निश्चय जर केला नाही आणि फक्त परमार्थ करत राहिलो तर ती फक्त परमार्थाची क्रिया होईल. ती फक्त परमार्थाची क्रिया होईल. परमार्थाची क्रिया करायची नाही, परमार्थातला भाव महत्वाचा आहे. भाव अक्षरांची भेटी असं आहे ना. म्हणून तर त्यांनी भाव आणि अक्षर एकत्र झाले पाहिजे. आपल्या पोटातला भाव त्याच्यात ओतला गेला पाहिजे आणि त्या भावनेनं परमार्थ केला पाहिजे. उगीच त्यांनी देवाला पाणी घालायचं म्हणून पाणी घालायचं नाही.
नाही तर श्रावण महिन्यात आमच्याकडे पाणी घालतात लोक. ती फार हौस असते पाणी. आम्ही लहानपणी पाणी घालायला जायचं, असं लहान वैतागणी असताना हातात चरवी असायची, पाणी घालायला जायचं. पण सगळे घालायचं तसंच पाणी. मंदिर जर बंद असलं तर असं धरायचं नाही, असं पाणी घालायचं सगळ्या देवांना, एक पण सोडायचं नाही. सगळे देव त्यांनी पाणी घालून मोकळे करायचे. काय त्याच्यात अर्थ आहे खरं सांगा? काय त्या पाण्याला असं करणारे सुद्धा लोक समाजात आहेत की काही देवाविषयी घेणं देणं नाही, फक्त देवपूजा करावी लागते म्हणून करतात. करावी लागते, नाही जर केली तर काही पाप लागेल किंवा काहीतरी अपराध होईल, देव रुसेल आणि आपलं काही वाईट करेल म्हणून देवपूजा करणारे फार लोक आहेत. बा पोळाचा सण तुमच्याकडे असतो ना, कोणता असतो? श्रावणातला की भाद्रपदातला मला माहित नाही, पण आमच्या भागात श्रावणी पोळा असतो. आणि त्या पोळ्याच्या वेळेला त्यांनी गावातल्या सगळे लोक त्यांनी दुकानात गर्दी असते, नारळ विकत घ्यायचे. आणि असे 5-25 नारळ विकत घ्यायचे. कशा करता? गावातल्या प्रत्येक मंदिरात जाऊन नारळ फोडायचं आणि पुन्हा बांधावरच्या देवाला जाऊन फोडायचा. शेतातल्या सगळ्या देवांना नारळ फोडायचे. आता फार श्रद्धेनं फोडत असतील का महाराज ते नारळ? खरं सांगा. ते फक्त फोडतात नारळ, पण श्रद्धेनं नाही, भीतीनं. भीती आहे, जर या वर्षी त्यांनी या पोळ्याच्या वेळेला त्या देवाला नारळ फोडला नाही आणि तो जर देव माझ्यावर रुसला तर रुसल्यानंतर कदाचित माझा अनहित होण्याची दाट शक्यता आहे, म्हणून ते बाकीचं जाऊ द्या, 10-15 रुपये खर्च होते, पण काम मिळतो एकदाच, म्हणून नारळ फोडायचं. म्हणून त्यांनी महाराज करायचं म्हणून परमार्थ करणारी माणसं समाजात फार जास्त पाहायला मिळतात. आणि त्यापेक्षा तू म्हणाला आरोप करतोस की काय? आरोप करीत नाही, रोज हिंडून हेच काम आहे, दुसरं काय काम आहे आम्हाला? पण हेच त्यांनी पाहायचं. आणि मग ते तपासून चाचणी कळते. तुकोबारामध्ये तुका म्हणे माझं कळते चाचणी आणि बडबडीची वाणी आठवा सत्य. जेवढी माणसं डोळ्यासमोर येतात ती आता आम्ही मौन धरलेला आहे, आम्ही फक्त खानाखुणा करतो आता सध्या. आपण बाकीचे सगळे लोक बोलतात ना, मग बोलणारा मनुष्य त्यांनी त्याच्या बोलण्यातूनच त्याचा अधिकार काय ते सांगून जातो. त्याच्या बोलण्यातून त्याचा अधिकार कळतो. मानस जाणी जे बोले, त्याचं मानस म्हणजे अंतकरण. त्याच्या बोलण्यावरूनच कळतं की हा किती त्यांनी परमार्थात उतरलेला आहे, वरवर पोहतोय, याला अजून खाली उडी मारलेली आहे की अजून काही बुडी दिलेली आहे, याला खरंच साधना करायची आहे की हा कशाकरिता साधना करतोय ते सुद्धा पाहिलं तरी कळतं मला. जशी चांगली सुगरण असेल ना, ती जर स्वयंपाक करायला लागली तर भाजीत मीठ कमी आहे का जास्त आहे हे तिनं चाखून बघायचं नाही, वासावरूनच तिला कळतं चांगली सुगरण असते ना मला. तसं याच्यात एवढं मुरल्यासारखं झालं, आता कोण मनुष्य बोलतोय, तो कोणत्या स्थितीत आहे हे त्याच्या बोलण्यातून सहजच कळतं ना. हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक परमार्थ करणारे दिसतात. पण या परमार्थ करणाऱ्या लोकांमध्ये 4 प्रकार भक्ती करणाऱ्यांचे गीतेने वर्णन करून सांगितले. गीता म्हणते अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी, चतुर्विधा भजन्ते माम. आहे की नाही? 4 प्रकारचे लोक भजन करतात. हे 4 प्रकारातले हे प्रकार आहेत मला. काही अर्थ आहेत, काही अर्थार्थी आहेत. अर्थ म्हणजे संकट पडल्यानंतर देवाला हाका मारणारे आहेत, अर्थ आहेत. काही अर्थार्थी आहेत, पोट भरण्याकरिता त्यांनी देवाला हाका मारतात. देवा धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, नाव पाहिजे, वैभव पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे, त्याच्याकरिता देवाची भक्ती करायचा कार्यक्रम सुरू आहे. जरा स्पष्ट बोलणं होतं काही. आपण आता वस्तुस्थिती सांगतो ना महाराज, ही वस्तुस्थितीच आहे. त्याच्या पुढचा त्यांनी आहे तो जिज्ञासू आहे. त्याला तो जाणावया लागी भजे, त्याला त्यांनी जाणायचं देवाला, त्याला देव कसा आहे हे समजून घ्यायचं, त्याच्याकरता भजन करतो. आणि चौथा ज्ञानीच आहे, मग तो ज्ञानी सुद्धा त्याच्याच बोलण्यातून कळतो. हे 4 प्रकारचे लोक समाजामध्ये आहेत. 4 प्रकारचे लोक भगवंताचं भजन करतात. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज जवळजवळ 90% लोक असे पाहायला मिळतात की जे फक्त स्वतः करता देवाची भक्ती करतात. 2 प्रकारची भक्ती करणारे आहेत. एक आपल्याकरता देवाची भक्ती करणारे आणि एक देवाकरता देवाची भक्ती करणारे. फरक आहे महाराज याच्यात, तुम्हाला कळतं ना मी काय म्हणतो ते? ऐकतात ना तुम्ही? महत्वाचा मुद्दा सांगतो. आपल्याकरता देवाची भक्ती करणं वेगळं आणि देवाकरता देवाची भक्ती करणं वेगळं. आपल्याकरता करणाऱ्या लोकांची यादी 90% एवढी आहे. कारण सगळ्यांना वाटतं की माझं कल्याण व्हावं, माझं हित व्हावं, माझं असं व्हावं. पण एक वर्ग असा समाजामध्ये आहे की जो स्वतः करता देवाची भक्ती करीत नाही, देवाकरता देवाची भक्ती करतो. तो देवावर एवढं प्रेम करतो महाराज, त्यानं देवाशी संबंध जोडलेला असतो, त्यानं देवाशी नातं जोडलेलं असतं. आम्ही एक व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केलाय, म्हणजे असं सांगू नाही कीर्तनातून, पण तरी सुद्धा एवढे ग्रुप त्याच्यामध्ये आहेत ना की कोण कोण काय काय टाकतं ते पाहून किटून जातं माणूस. त्यापेक्षा ते ऑल क्लिअर केलं की मग चांगलं वाटतं जरा. पण एक ग्रुप असा तयार केला की दुसऱ्याने त्याचे ते SMS टाकायचे नाही, मग फक्त आम्हीच टाकायचे. आणि ते टाकून त्यानं वाचलं, त्याच्या मुद्द्याचं त्याला सापडणार त्याच्यामध्ये. त्याच्यात असा एक आज संदेश पाठवला होता पहाटे. असा संदेश होता की भगवंताच्या प्रेमी भक्त जो असतो तो भगवंताच्या प्रभावाला पाहून भगवंतावर प्रेम करीत नाही, मग भगवंताशी जोडलेल्या नात्याला पाहून भगवंतावर प्रेम करतो. पण भगवंताशी नातं जोडलं पाहिजे, तो खरा प्रेमी भक्त आहे.
नाहीतर प्रभाव पाहून भक्ती करणारे बरेच आहेत. देव समर्थ येत असतो, सोडवित असतो, वाचवित असतो, असं त्यागनी महाराज पाहून असं देत असतो असं म्हणून त्याची भक्ती करणारे जे आहेत ते डाऊन लेवलचे आहेत. मग मोक्ष मागणारे असतील तरी सुद्धा फार उंच बोलतोय मी, महत्वाचा मुद्दा सांगतोय. मोक्ष सुद्धा त्याच्यात मोक्ष मागण्याकरिता सुद्धा भक्ती केली जातेच ना महाराज. पण काहीच नको आहे, तू मिल जाय तो मोक्ष नाही मागणार. मोक्ष सुद्धा नको आहे, मोक्षाची सुद्धा गरज नाही. त्यापेक्षा तुझ्या भक्तीकरिता मोक्षाची श्रेष्ठ पदे तुच्छ करून टाकली. तो कोबराय स्वतःच वर्णन करून सांगतो, हे मोक्ष पदे तुच्छ केली. मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. युगायुगी जन्म घ्यायचा आहे कशाकरिता? भगवंताची भक्ती करण्याकरिता. म्हणून एकच प्रक्रिया रोज रोज करून तुम्हाला कंटाळा येत नाही का? बुवा लोकांना तुम्ही टाळच कुटीत राहता. कधीतरी कंटाळा तुम्हाला येत असेल ना, ते मला कंटाळा येत नाही. कंटाळा येतो प्रपंचाचा. कारण प्रपंच नाशवंत नासकापूच काय, त्याचा वीट येत असतो, भक्तीचा वीट येत नसतो. विटे असे सुख नोहे भक्ती रस, उलट पुढता पुढती आस सेवा. भक्ती अशी आवीत आहे, ही भक्ती करावीशी वाटते आणि भगवंतावर प्रेम करावं असं वाटतं. असा एक वर्ग आहे महाराज. मोक्ष सुद्धा नको म्हणतो, म्हणून भगवंताकरिता भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. पण आपल्या अंतकरणात जर त्याने महाराज भगवंताविषयीचं प्रेम असेल, भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरिता आपण साधन केलं पाहिजे. त्या साधनेवर आरूढ झालं पाहिजे. निश्चित आपल्या मनात आपण खात्री करून घेतली पाहिजे की जगाचा मालक मला सुद्धा नक्की भेटेल. या मुद्द्यावर आपण होतो, मला भेटणारच आहे देव, ही त्यांनी पक्की शाश्वती अंतकरणात असावी. ती शाश्वतीच देवापर्यंत घेऊन जाईल. नवे देवाला लाज राखायला यावं लागेल. शब्द माझे नाही, तुकोबराय म्हणतात, काय लाज राखील देव माझी लाज राखील का, असं म्हणतात की नाही तुकोबराय. म्हणजे देव लाज राखण्याकरिता येईल, हा त्यांच्या पोटातला भाव आहे. विचारतात फक्त सगळ्यांना पुसावेसे ह्याची वाटे, जे जे भेटत आहे अशी देव कृपा करेल, म्हणजे काय लाज राखील, लाज राखील का परमात्मा, असं आपल्यालाही वाटलं पाहिजे सारखं. आणि मग आपल्या मनानं सांगितलं पाहिजे या देवाचा स्वभाव असा आहे की हा त्यागनी महाराज कोणाचं काही पाहत नाही, फक्त प्रेम पाहतो, प्रेमानं सांभाळण्याकरिता येतो, मला पण सांभाळण्याकरिता येणार आहे, असा विचार करून चाललं पाहिजे. हा एक मार्ग आहे भगवंतापर्यंत जाण्याचा. हिरवी भगवंतापर्यंत जाण्याचे अनेक मार्ग शास्त्रानं प्रतिपादन करून सांगितले. सगळेच मार्ग सोपे नाहीत महाराज, कठीण मार्ग आहे. तुम्ही जर निष्काम कर्माच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करत असाल तर दिसणारा हा संपूर्ण संसार आहे. या संसाराला संसार म्हणजे हा जगताचा असणारा हे संपूर्ण दिसणारं जगत, या जगताला जगत म्हणायचं नाही, या जगताला परमात्मा म्हणायचं. आणि जगताला परमात्मा म्हणून या जगतातल्या सगळ्या घटकांबरोबर व्यवहार करायचे, ही पण परमार्थाची रीती आहे. हा पण परमार्थच आहे. तुमच्या समोरून येणाऱ्या जेवढ्या व्यक्ती आहेत, जेवढ्या वस्तू आहेत, जेवढे पदार्थ आहेत, जेवढ्या घटना तुमच्या जीवनात घडत आहेत, या सगळ्या घटनांमध्ये तुम्ही फक्त परमात्म्यालाच पाहायचं आणि परमात्म्याला पाहत तो परमात्मा आहे असं समजून त्याची सेवा करीत राहायचं. आणि पुन्हा ती सेवा करत असताना कोणत्याही प्रकारचा अभिमान अंतकरणात धारण करायचं नाही. अभिमान रहित होऊन त्यांनी या जगतामध्ये परमात्माच पाहून परमात्म्याची सेवा करणं हे निष्काम कर्म आहे. आणि या कर्माच्या माध्यमातून जर प्रवास करत असाल तर एक दिवशी स्वतःचं अस्तित्व विरून जाईल आणि परमात्मा शिल्लक राहील, त्याला त्या माध्यमातून देवापर्यंत जाता येईल. पण तेवढं सोपं नाही महाराज, तेवढं सोपं नाही. समोरून येणाऱ्या व्यक्तीला देव म्हणणं तेवढं सोपं नाही. कारण आता सगळे व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतात आणि ते आले की त्यांचे उणे दुणे सगळे आपल्याला माहीत असतात. तर त्यातले गुण पण कळतात आणि त्यातले दोष पण माहीत असतात. मग ते गुण आणि दोष जर आपल्याला माहीत झाले तर आपोआपच आपल्या अंतकरणामध्ये दोन प्रकारचे भाव तयार होतात, अनुकूल भाव आणि प्रतिकूल भाव. एखादा दुराचारी जर मनुष्य आपल्या डोळ्यासमोर आला तर तो आल्याबरोबर आपल्याला लगेच जाणवतं हा भामटा आहे, लगेच मन म्हणतं, त्याला त्याच्याविषयी बोलायला सुरुवात करतो. आणि असं बोलायला सुरुवात करून पुन्हा त्यांनी प्रतिकूल भाव निर्माण करून त्याच्याविषयीचा मत्सर अंतकरणात निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, याच्याशी बोलायला सुद्धा नको असं वाटतं. मग आता सगळीकडे देव हे भरलेला आहे आणि या भूमिकेत जाऊन जमेल काही करणं, जमणार नाही. एखादा फार त्याने सज्जन समोरून आला आणि सज्जनाला पाहिल्यानंतर सहज हात जोडले जातात, प्रेमानं त्याला त्यांनी अशा पद्धतीने नमस्कार होतो आणि त्याच्या चांगल्या गुणांची वाखाणणी होते. जशी दुर्गुणांची वाखाणणी असते तशी सद्गुणांची सुद्धा वाखाणणी होते. मग चांगले आणि वाईट दोन्ही गुण आपल्याला दिसतात आणि ते दिसल्यानंतर आपण त्याचं चिंतन करत राहतो. देव पाहण्याचा भाव दूर होतो आणि चांगल्या वाईटाचं चिंतन जास्त होतं. मग चांगल्या वाईटाचं चिंतन करत बसणारा माणूस कधीच निष्काम कर्मयोगात त्यांनी टिकू शकत नाही. त्याला त्यांनी महाराज दुराचार्यावर कधीच प्रेम करता यायचं नाही.
एखाद्याने त्रास दिलाय तुम्हाला, वेदना दिलेल्या आहेत तुम्हाला, त्याला देव म्हणून त्याला 2 घास तुम्हाला खाऊ घालायचे जमत नाही महाराज. कारण त्याच्यात पुन्हा वागत असताना तुमच्या अंतःकरणात दया असावी लागेल, तुमच्या अंतःकरणात क्षमा असावी लागेल, तुमच्या अंतःकरणात शांत स्थिती असावी लागेल. सगळ्यांना दया करता येत नाही आणि त्याच्या पुढचं औषध फार कठीण आहे महाराज, त्याचं नाव आहे क्षमा. हे क्षमा करणं सगळ्यांचं काम नाही महाराज. एखाद्या माणसानं 1000 माणसात एक कटू शब्द तुम्हाला बोललेला असावा, आपण त्याची आठवण ठेवतो, त्याच्याविषयीचा तिरस्कार आपल्या अंतःकरणात कुठून भरलेला असतो. जरी आपण त्याला काही बोललेलो नसलो, जरी आपण त्याचं नाव घेत नसलो, जरी आपण त्याच्या समोर कधी जात नसलो, तरी सुद्धा एखाद्या दिवशी अचानक 5-6 महिन्याने तुमच्या समोर जर तो दिसला, तुमचं त्याचं भांडण नाही, त्याने तुम्हाला पाहिलं नाही, तरी सुद्धा त्याला पाहिल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये एक विशेष असणारा रोष प्रगट होणार की यानं आपल्याला वाईट शब्दात ताडण केलं होतं. म्हणजे ते पोटातून जात नाही महाराज. हे जाईल केव्हा? ज्या वेळेला तुम्हाला क्षमा करता येईल तेव्हा. क्षमा करता येईल तेव्हा. एखाद्या माणसाला क्षमा केली ना की मग पुन्हा त्याच्याविषयीचा रोष अंतःकरणात राहत नाही. क्षमा ही मोठं औषध आहे. आणि माझं म्हणणं ऐका तुम्ही, खरं देवापर्यंत जर जायचं असेल तर हे औषध घ्यावे लागतात. हे औषधांशिवाय पर्याय नाही. कारण त्याच्या पुढचा मुद्दा हाच आहे की दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्तू. तेथे हे म्हणणं आवर्जून तेथे सांगितलं की तुम्हाला देव पाहिजे ना, मग देव राहतो कुठे? जिथे दया आहे तेथे, जिथे क्षमा आहे तेथे, जिथे शांत स्थिती आहे तेथे देवाची वस्ती आहे, इतरत्र नाही. म्हणून त्यांनी या माध्यमातून जर जात असाल, कर्माच्या माध्यमातून, तर मग मात्र त्यांनी महाराज हे सोपं नाही, कठीण आहे. एखादा म्हणून तर तुकोबाराय भंडाऱ्यावर जाऊन बसत होते. हा तुमचा थापलिंगाचा डोंगर सुद्धा भंडाऱ्यासारखाच आहे. दूर आहे. यानं सांगितलं मला की एरवी कोणी नसतं, लोकांचा स्वभाव असतो. यात्रेच्या वेळेला त्या देवाचा त्यांनी फार बोलबाला असतो. शिवरात्रीच्या वेळेला शंकराचा बोलबाला असतो. रामनवमीच्या वेळेला रामाचा उदो असतो. गोकुळ अष्टमीच्या वेळेला तर कृष्णच भरला असतो सगळीकडे. आणि आता चंपाषष्ठी आहे, म्हणजे आता खंडेरायांचा असलाच पाहिजे, असं आहे की नाही. एरवी मात्र त्यांनी आपल्या अंतःकरणात प्रेम आहे ते कायमस्वरूपी असावं म्हणून त्यांनी तुकोबाराय एकांतात जाऊन बसत होते. आणि त्या एकांतात का बसत होते त्याचं कारण त्यांनी विशद करून सांगितलं. ते म्हणतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. या कारणानं मी एकांतात जाऊन बसतोय की कोणाची गुणही पाहायला नको आणि कोणाचे दोषही पाहायला नको. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. दोष गुणच पाहायचं काम ठेवायचं नाही, अशी अंतःकरणाची स्थिती निर्माण व्हावी म्हणून एकांत साधत होते. एकांतीचे सुख दे मज देवा, असं तुकोबाराय देवाला म्हणतात. फार श्रेष्ठ असणारं सुख आहे एकांतातलं सुख. म्हणून त्यांनी कर्म करायचं असेल तर मोजून मापून जपून करावं लागेल, तेव्हा तो कर्मयोग साधेल. तसा साधत नाही. मग तो जर साधत नाही, मग अजून एक योग आहे महाराज. सर्व कणाकणात जीवमात्रांमध्ये भूतमात्रांमध्ये जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा तो तर आहेच आहे. पण त्याच्यापेक्षा अजून एक त्यांनी भाव आहे, तो ज्ञान योग आहे. तो श्रेष्ठ योग आहे महाराज. या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी महाराज अधिकार प्राप्त करून घ्यावा. आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी महाराज तो परमात्मा संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे असं जाणून घ्यावं. आणि शास्त्राचे नियम पाठ करून ठेवावे. शास्त्राचा नियम काय की अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो. हा न्याय आहे, शास्त्राचा न्याय. दिसणारं हे जगत हे अध्यस्त आहे आणि परमात्मा त्याचा अधिष्ठान आहे. परमात्मा स्वरूपाच्या अधिष्ठानावर हे जगत त्यांनी अध्यस्त रूपानं प्रतीला आलेलं आहे. मग नियम काय? अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो. या न्यायाने त्यांनी परमात्म्याला ब्रह्मरूपानं जाणावं, सच्चिदानंद रूपाने परमात्मा स्वरूपाला जाणावं. तो निर्गुण निराकार परमात्मा आहे असं परमात्म्याला जाणावं. आणि जाणून त्यांनी हे जगत त्यांनी पाहूच नाही, जगताला स्थानच देऊ नये. जगत नावाची वस्तू त्याच्या डोळ्यासमोर दिसतच नाही. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, न होईल मागुता कदा कल्पांती घडेना. अशी अवस्था त्याला त्यांनी प्राप्त होत असते. तो दिव्य स्थितीत निघून जातो. ती स्थिती त्याला प्राप्त होत असते. म्हणून त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून तिथपर्यंत जाता येतं. पण आता हे असं ज्ञानाचं सांगायला लागलं तरी झापड येते. हे महत्वाचं आहे ना. असं ज्ञानाविषयी थोडं थोडं सांगायला जरी लागलं तरी माणसाला सहज तार येते. आणि त्या तारीत त्याकडे कुठेतरी निघून जातो. मग ते चांगलं कथा ऐकत असताना सुद्धा याच्यात जर मध्ये घातलं की मग माणूस म्हणतो आज काहीतरी वेगळंच झालं. पण वस्तुस्थिती हीच आहे. या मुद्द्यावर यावं लागेल आणि ते ज्ञान त्यांनी प्राप्त करावं लागेल. सोपं नाही होत ते ज्ञान सुद्धा प्राप्त करून घेणं. ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता सुद्धा सायास आहे. ते ज्ञान म्हणजे वाघ सिंहाच्या दुधासारखं आहे. ते वाघ सिंहाचं दूध प्राप्त होतं पण लोखंडाच्या भांड्यात, जर्मलच्या भांड्यात, कास्याच्या भांड्यात नाही. ते प्राप्त करून घेण्याकरिता चांदीचं भांडं सुद्धा चालत नाही, सोन्याचंच असावं लागेल. पात्र सोन्याचं असावं लागेल. मग सोन्याच्या पात्रात ते थांबतं ते दूध असं म्हणतात.
तसं हे ज्ञान सुद्धा त्या वाघ सिंहाच्या दुधासारखं आहे. आणि त्याला त्यांनी साठवायचं असेल तर पात्र सोन्याचं बनवलं पाहिजे. पात्र म्हणजे आपली वृत्ती, कारण ज्ञान कुठे आविर्भूत होईल? वृत्तीमध्ये. पण आपण काय केलं पाहिजे? आपली वृत्ती निर्मळ केली पाहिजे, आपली वृत्ती शुद्ध केली पाहिजे. आपल्या वृत्तीमध्ये ज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. आणि तो प्राप्त झाला रे झाला आणि तो ज्ञानाचा अधिकारी झाला रे झाला की मग मात्र सहजच त्याला ज्ञानाची स्थिती प्राप्त होती. ऐसी कर्मसाम्य दशा होयचित विरेशा तरी सद्गुरू पैसा भेटायची की तो ज्ञान प्राप्तीचा अधिकारी झाला की सर्वज्ञ ईश्वराला ते कळतं आणि तो ईश्वर स्वतःच गुरु रूपानं प्रगट होतो आणि त्याला ज्ञान देण्याकरिता स्वतः चालत येतो. आपणची देव होय गुरु असे अनेक प्रमाणे पाहता येते. पण तो देव स्वतः ज्ञान देण्याकरिता येतो आणि आल्यानंतर तो ज्ञान सांगतो. पण केव्हा सांगतो? त्याला पण काही नियम सांगितले. यानं जावं लागेल त्याच्या समोर. तो जरी आला तरी त्याला ओळखून त्याची शरणागती तर करावी लागेल की नाही? तो देव गुरु रूपानं आला, संतांच्या रूपाने इथपर्यंत ठीक आहे, मग यानं जावं लागेल. आणि मग माऊली त्यांनी विशेष रूपाने वर्णन करून सांगतात, ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी से. त्याला भजावं लागेल, नाही तर देरे हरी पुढचं पाठ आहे त्यांचं पलंगावर. असं कसा पलंगावरती देईल? त्याला काही सायास आहेत की नाही, त्याला काही प्रयत्न आहेत की नाही. तो गुरु आपल्या जीवनामध्ये येईल, गोष्ट खरी आहे. पण आल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे ना. गाली संताशी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवे. म्हणून असं आपणही करण्याची आवश्यकता आहे. म्हणून ते ज्ञान कुठे प्राप्त होत असेल? संतांच्या जवळ. संत तेथे विवेका असण्याची विजय. संतांच्याच जवळ तो विवेक आहे, ते ज्ञान आहे, तेच देऊ शकतात, दुसरं कोणी देऊ शकत नाही. त्यांच्या अंगात बळ आहे महाराज, ते ज्ञान सांगण्याकरिता समर्थ आहे. माऊली ज्ञानोबरांनी श्रीगुरूंचं वर्णन करत असताना तोंड भरून वर्णन केलं. हे नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो विशदबोध विदग्धा, बोधाला विशद करण्यामध्ये जे चतुर आहे. नमो विशदबोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा. विद्या म्हणजे ज्ञान आणि अरविंद म्हणजे कमळ. ज्ञानरूपी कमळाला जे विकसित करणारे आहेत आणि ते अग्नी त्या ज्ञानाच्या माध्यमातून परास्थितीच्या पलीकडे असणारी जी दिव्य जीवनमुक्त स्थिती ही प्रमदा आहे, तिच्याबरोबर विलास करणारे आहेत. पराप्रमेय प्रमदा विलासिया असे असणारे श्रीगुरु आहेत. तोंड भरून त्यांचं वर्णन केलं महाराज. ते त्या स्थितीत आहे, त्या स्थितीत आपल्याला घेऊन जाण्याकरिता तयार आहे. ते श्रीगुरु रूपी सूर्य आहेत, आपल्या जीवनात आले की एका क्षणात सगळं घालून टाकतात महाराज. ते त्यांनी मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जिनी विकासो वंदू आता. मावळवित विश्वाभासू, हा विश्वाचा आभास मावळवून टाकतात. हा भौतिक सूर्य उदयाला आला ना की विश्वाला प्रकाशित करतो, जगत दिसायला सुरुवात होते. पण श्रीगुरु रूपी सूर्य, संत रूपी सूर्य आपल्या जीवनामध्ये आला की त्याच्या उदय होण्यानं त्यांनी दिसणारं जगत नाहीसं होऊन जातं आणि वृत्तीला धार देतात. त्या वृत्तीत ज्ञान प्राप्त होतं, वृत्तीच निवृत्त होऊन जाते. मग जे आधी दिसत होतं ते दिसायचं बंद होतं आणि मग त्याच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडतात. सहज मी आंधळा गा सहजमी अंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाले
जन न दिसे तेथे मी माझे हरपले हाय जेथेच्या तेथे अदृश्य तेचे झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलोगा शून्य सारण तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते टाकली पात्र झोळी धर्म अशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद आरोप जागविला दाता घेऊन छंद केवढी प्रमाण आहे आणि केवढी गोड प्रमाण आहे जो त्या वृत्तीवर आहे त्याला असं उधाण आल्यासारखं वाटत असेल ही प्रमाण ऐकली की असं ऊर भरून येतं महाराज एवढा आनंद होतो कारण सर्वात्मक भाव आहे ना कशानं प्राप्त होईल केव्हा प्राप्त होईल ज्या दिवशी श्रीगुरु जीवनात येतील त्या दिवशी कारण त्यांच्याजवळ ते ज्ञान आहे ते ज्ञान पैगा परवे जरी मनी याचे आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी का बरं ते ज्ञानाचा कुरुठा म्हणजे घर ते ज्ञानाचं घर आहे मग त्या घरात कुठून जायचं ते तर सेवा हाच दारवंटा तिथं सेवा करावी लागेल तो दरवाजा आहे दारवंटा म्हणजे दरवाजा ते तर सेवा हाच दारवंटा मग सेवा केली पाहिजे कशी केली पाहिजे तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरबत्ता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले सांगतील कुशले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही अशी अवस्था प्राप्त होईल ज्ञानाच्या माध्यमातून त्याला दिव्य स्थिती प्राप्त होईल ते आपल्याला सांगतील वेड्या तुझ्या जवळच आहे तू फार दूर शोधतोस तुझ्या जवळच आहे फक्त तू भ्रमात पडलेला आहेस ना भ्रमानं तुला विषय गोड लागतात म्हणून जवळच सापडत नाही आपल्या जवळच आहे म्हणून तैसा हृदयामध्ये मी रामू असता सकळ सुखाचा रामू का भ्रांताशी कामू विषयावरील भ्रांत पुरुषाला त्यांनी महाराज विषयाची आसक्ती अंतकरणामध्ये असते हिरवी परमात्मा हृदयातच आहे ते दाखवतात माझी निज वस्तू दाखवली मज असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात गहिनीनाथाने आजच प्रसंग त्यांनी झाला म्हणजे ते श्री गुरु अशा पद्धतीने ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून सर्वात्मक भाव तयार होतो मग कणाकणामधून स्वस्वरूपाची संवेदना येऊ शकते ऐकतात ना तुम्ही सर्वजण आता ही फक्त ज्ञानाची चर्चा झाली आधी कर्म सांगितलं निष्काम कर्म करावं लागतं माणसात देव पाहायचा भूतमात्रात पाहायचा त्याच्यावर क्रीडा करायची आणि ती करत असताना देव म्हणून त्याच्यावर प्रेम करत त्याने वागायचं ते माणसांना सहजासहजी जमायचं म्हणे मग ज्ञान प्राप्त करून घ्या ज्ञानाच्या माध्यमातून स्वरूपावर त्यांनी आरूढ व्हा आपण हे समजतच नाही हे असं सांगायला लागलं की डबड्यात खडे घालून खडखड 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 वाजवल्यासारखे हे अध्यस्तन अधिष्ठानन ब्रह्मन मायन हे त्यांनी त्यांचा संबंधन फलानन हे जर सांगायला लागलं की लोकांना असं वरून 2-4 हात गेल्यासारखं होतं ही माणसं कधी ज्ञानापर्यंत जातील महत्वाचा विचार आहे की नाही मग ज्यांना त्यांनी निष्काम कर्मयोग करता येत नाही ज्यांना ज्ञानाच्या माध्यमातून जाता येत नाही ज्यांना योगाच्या माध्यमातून जाता येत नाही योगानं पण योग चित्तवृत्ती निरोध म्हणून त्यांनी एकाग्र व्हावं एका ठिकाणी चित्ताला स्थिर करावं कोणत्या तरी नाथांची कथा ऐकली होती मी ते 3 बारे माझ्या ध्यानातून जातं नवनाथात असा प्रसंग पाहायला मिळाला की त्यांना त्यांनी सायकल शिळेकडे पाहायला लावलं होतं मोठी शिळा होती त्या शिळेकडेच पाहत राहायचं दुसरीकडे पाहायचं नाही मला वाटतं चौरंगीनाथ होते चौरंगीनाथ जर त्यांनी तुझं दृष्ट जर नजर दुसरीकडे गेली की शिळच डोक्यात पडेल असं सांगून ठेवलं होतं महाराज म्हणजे एकटक त्या शिळेकडे पाहत राहायचं 12 वर्ष पाहत राहिले एवढं त्यांनी महाराज काही आडबंगीनाथ होते की नाही त्यांचं सुद्धा असं सांग खांद्यावर त्यांनी नांगर घेऊन चालले होते असं काहीतरी थांब म्हणलं की थांब नाही तसेच ती गुरुजींनी सांगितलं थांबायचं आडबंगी ते किती गेलं तरी असं त्यांनी का सांगतात ही साधना कशा करीता अरे योग करायचा असला तर हा हठयोग आहे त्याला त्यांनी हट्ट करावा लागेल आणि हट्टानं एका जागेवर वृत्तीला स्थिर करावं लागेल आणि स्थिर वृत्ती करून तिला अंतर्मुख करून त्यांनी महाराज त्या भगवत स्वरूपामध्ये विलीन करून टाकलं योग चित्त वृत्ती निरोध हा वृत्तीचा निरोध करून टाकावा लागेल आणि तेव्हा ते साधेल सामान्य माणसाला कसं काय तो योग जमेल त्याच्यामध्ये नियम आहे असं नाही 2 तासाच्या कीर्तनात 84 आसनं करतो आपण हा महत्वाचा विचार आसन सिद्ध झालं पाहिजे ना हा महत्वाचा विचार 1 तास तरी निदान एका आसनात स्थिर बसता आलं पाहिजे आसन सिद्ध होईल तरच योग साधेल असा साधणारच नाही मग तुम्हाला कर्म साधत नाही तुम्हाला ज्ञान साधत नाही तुम्हाला योग साधत नाही ही बाकीची सगळी साधनं त्यांनी साधत नाहीत मग परमात्म्यापर्यंत जायचं नाही का परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची नाही का मग कशानं परमात्मा प्राप्त होईल हे कलियुगच असं आहे कलियुगाचं महिमान असं आहे की कली नघडे साधन उचित विधी विधान नकळे नघडे सर्वथा ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझले जन पापादिती अनुमोदन कळकी हिरण संतांचे असं कलीचं त्यांनी प्रभाव सांगितलं या कलियुगामध्ये त्यांनी कली दोष निधे राजन भागवतात वर्णन केलं राजा हा कली दोषांचं निधान आहे ज्या दिवशी हा कली त्यांनी आला भूमंडलावरती ज्या दिवशी भगवान निधामाला निघून गेला त्या दिवशी कलीचं आगमन झालं यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदंगतः तद्दिनात कली रायात सर्व साधन बाधका सगळ्या साधनांमध्ये बाधा निर्माण करणारा हा कली आहे
म्हणून कोणतीच साधना होऊ देत नाही, हा कर्म करू देत नाही, हा योग साधू देत नाही, हा ज्ञानार्जन करू देत नाही, त्याच्यात विक्षेप निर्माण करणारा हा कली आहे. मग या कलियुगात भगवंताची प्राप्ती करून घ्यायचीच नाही का? घ्यायची ना म्हणे. कलीला वाईट म्हणू नका, चांगला आहे कली. आता इकडून असंही सांगतात, पुन्हा चांगला आहे म्हणता. कसं काय चांगलं म्हणता? चांगलं काय म्हणतात ते सांगा. आधी दोष सांगितला, मग गुण सांगायला लागले. गुण काय सांगितले? यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. यत्फलम नास्ति तपसा, जे फल तपानं प्राप्त होत नाही, न योगेन समाधिना, जे योगानं प्राप्त व्हायचं नाही, जे समाधीनं प्राप्त होत नाही, तत्फलम लभते सम्यक, तेच फल त्यांनी महाराज पूर्ण रूपानं आणि सहज प्राप्त होतं. कशानं? कलो केशव कीर्तनात. कलियुगामध्ये केशवाच्या कीर्तनानं, भगवंताच्या नामसंकीर्तनानं, भगवंताच्या नामचिंतनानं, आणि तेच फल त्यांनी महाराज अशा पद्धतीने सहज प्राप्त होईल. जे योगानं प्राप्त होईल, जे त्यांनी ज्ञानानं प्राप्त होईल, तेच भगवंताच्या नामानं प्राप्त होईल. पण नाम प्रधान साधन आहे. म्हणून या कलियुगामध्ये नामसंकीर्तन करावं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दिले. म्हणजे हे कलियुग भगवंताच्या नामाच्या जीवावर आधारित आहे. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, कलियुग केवल नाम आधारा, सुमेरा सुमिरन उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमेरा सुमिरन उतरहि पारा. हे कलियुग भगवंताच्या नामावर आधारित आहे. भगवंताचं नामस्मरण करीत राहा. अनन्य भावाने भगवंताची शरणागती करा. भगवंताला आपलं म्हणा, भगवंताशी नातं जोडा. त्याला मायबाप म्हणा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू कुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पहिलं पारू भवन देता. असं त्यांनी भगवंताबरोबर संवाद साधत, भगवंताला आपलं म्हणत, भगवंतावर प्रेम करत भगवंताचं नामस्मरण करा. त्या नामस्मरणाच्या प्रभावाने जगन्नियंता परमात्मा कृपा करेल आणि त्याच्या कृपेने त्यांनी सहज भावाने तिथून उतरून जाता येईल. हे सामर्थ्य त्यांनी भगवंताच्या नामचिंतनात आहे. म्हणून गोस्वामीची विशेष कृपाने वर्णन करून सांगतात, केवल नामाधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नामाधारा, केवल नामाधारा, सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नामाधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय नाम सार आहे. सार 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 विठोबा, नाम तुझे सार. म्हणून शूळ पाणी जपत असे वारंवार. शूळ पाणी नाम त्रिशूळ हातात धारण करणारा जो महादेव आहे, तो सदैव भगवंताच्या रामाचं नाम त्यांनी, राम नामाचा त्यांनी उच्चार करत आहे. नाही तर सारं त्यांनी रामायण आहे ना, वाल्मिकी रामायण, त्याच्यामध्ये केवढे श्लोक आहेत महाराज. त्या सगळ्या श्लोकांची शतकोटी आहे ना, विभागणी करत करत एकच दोनच फक्त अक्षर शिल्लक राहिले, राम. आणि ते भगवान शंकरानं ग्रहण केले. म्हणजे ताक ताक सगळ्या लोकांना वाटून दिलं आणि फक्त लोणी आपल्याकरिता ठेवलं. राम नाम हे लोण्यासारखंच आहे. हे सार भाग आहे. आणि म्हणून शूळ पाणी जपत असे वारंवार. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणत जे वाचा तया मोक्ष. म्हणून हरी 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 म्हटल्यानंच कलियुगामध्ये त्यांनी अशा पद्धतीने उद्धार होऊ शकतो. म्हणून इतर साधनं जर कठीण वाटत असतील, त्या साधनांच्या माध्यमातून जर आपल्याला जाता येत नसेल, तर काय करावी? साधने फळावघेची येणे. म्हणून त्यांनी या साधनानं सुद्धा तेच फल प्राप्त होणार आहे हे निश्चित आहे. म्हणून काय केलं पाहिजे? तर त्या साधनावर आरूढ झालं पाहिजे. काय साधन आहे? भगवंताचं नामचिंतन हे साधन आहे. सर्वांच्या समोर प्रगट असणारं साधन आहे. सर्वांनी करण्यास योग्य असणारं साधन आहे. आणि पुन्हा त्यांनी कोणत्याच प्रकारचा अडथळा नाही. कुठेही भगवंताचं नामचिंतन करता येतं. तुम्ही जिथे असाल तिथे, जसे असाल तसे, ज्या अवस्थेत असाल त्या अवस्थेत भगवंताचं नामचिंतन करू शकता. मगच आपण पाहिलं, नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थ. म्हणून यज्ञानाम जप यज्ञोस्मी. भगवान स्वतः म्हणतो ना, यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे. म्हणून नामजप त्यांनी केला पाहिजे. म्हणून त्यांनी नाम राम म्हणता वाट झाली आणि यज्ञ पावला पावली. म्हणून त्यांनी एका एका पावलाला त्यांनी यज्ञ होऊ शकतो. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनाचं आहे आणि ते सर्वांच्या समोर प्रगट आहे. म्हणून आपण भगवंताच्या प्राप्तीकरिता जर निघाले असाल, मनामध्ये जर भगवंताच्या प्राप्तीचा निश्चय झाला असेल, तर या साधनेचा स्वीकार केला पाहिजे आणि सहज भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. हे सांगण्याकरिता जगद्गुरु तुकोबाराय अट्टहासानं वर्णन करून नामाची चिंता
चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे ते सुलभ आहे ना साधन सोपं साधन आहे. या कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलं भगवंताचं नाम. या नामाच्या बळावर त्यांनी नामाची आबळे न देऊ सर्वथा कळीकाळाचे माथा सोटे मारू म्हणजे सावता बाबा वर्णन करून सांगतात. सोटे मारू म्हणजे पायातल्या खडाव पायातले जोडे आहेत ना ते त्यांनी कळीकाळाच्या डोक्यात मारण्याचं सामर्थ्य आमच्या अंगात आहे. कशाच्या बळावर? नामाच्या बळावर. म्हणून त्यांनी नाम हे प्रधान असणारं साधन आहे. कोणतं नाम जपावं सांगा ना महाराज. तुम्ही म्हणता प्रगट पसारा. हे बघा ज्याला ज्याला जीवनामध्ये जशी जशा पद्धतीने श्रीगुरु प्राप्त झाले असते, काही भगवान शंकराची उपासना करणारे असतील ते म्हणतील म्हणा ओम नमः शिवाय. काही त्याने वारकरी बाबा असतील ते म्हणतील म्हणा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कुणी आणखी त्याने ओम नमः भगवते वासुदेवाय सांगेल. काही जपणारे मंत्र सांगतील आणि काही आजपा मंत्र सांगतील. ते भगवंताचं नाम सांगतील ते म्हणतील हे जपा. काही म्हणतील त्यांनी मला जपायचं नाही ते चालूच आहे त्याच्यावर फक्त लक्ष देऊन राहायचं. महत्वाचा विचार आहे. नामाला प्राधान्य द्यायचं ना. मग फक्त नामजप त्यांनी केला पाहिजे आणि तो करत असताना नामाच्या ठिकाणी एकनिष्ठ राहून नामजप केला पाहिजे. हा त्यातला भाव आहे महाराज. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने भगवंताचं नामचिंतन करावं आणि अनन्य भावनेनं जर नामचिंतन आपण भगवंताचं केलं तर काय होईल? सगळ्यांना ज्याची भीती आहे ती भीती भगवान निवृत्त करेल. कशाची भीती आहे? सर्वांना भीती आहे त्यांनी महाराज. काळाची भीती सर्वांच्या डोक्यावर. सगळ्यात मोठं भय कोणाचं असेल तर काळाचं. सगळ्यात मोठं भय कोणाचं असेल? मृत्यूचं. सर्वात मोठं भय कोणाचं असेल? जन्म मरणाची परंपरा त्यांनी महाराज ही भीतीदायक असणारी परंपरा आहे. त्याची भीती वाटते. अधोगतीला जाण्याची भीती वाटते. म्हणून त्यांनी महाराज ही भीती पोटातून जर घालवायचं काम कोण करत असेल तर परमात्मा करेल. पण केव्हा? जेव्हा आपण अखंड प्रेमानं त्याचं नामचिंतन करू तेव्हा. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबारांना या नामचिंतनाचा अनुभव आहे. अनुभवानं सांगतात ते म्हणतात मुनिमुक्त झाले बेने गर्भवास आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. आम्हाला सुलभ आहे विष्णुदासांना. कशाच्या जीवावर तुम्हाला गर्भवास सुलभ वाटतो ते तरी सांगा. ते म्हणले गर्भवास हे दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. गर्भवासात दुःख नाही. यायला दुःख वाटत नाही जायला दुःख वाटत नाही.
नाम भगवंताचं आहे म्हणून. मग मध्यंतरी संसार करत असताना तुम्हाला दुःख होत नाही का? सारे लोक त्यांनी दुःखाच्या समुद्रात सापडतात. ते म्हणले अजिबात नाही. का बरं? म्हणे आम्ही भगवंताचं नामचिंतन काम करता करताच करतो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. मग ठीक आहे म्हणे, जन्मताना दुःख वाटत नाही, मध्यंतरी तुम्हाला नामाच्या बळावर मरताना तरी दुःख होत असेल ना? ते म्हणले अजिबात नाही. अंतकाली ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार. म्हणजे तिन्ही काळात नाम सांगितलं. जन्माच्या आधी नाम सांगितलं, गर्भात असताना ते सांभाळतं. जन्माला नंतर जन्मभर त्याकडे मला दुःख होऊ देत नाही नाम भगवंताचं, म्हणून त्याकडे सुख होईल दुःखाचे सांगूनच टाकले. आणि मरताना सुद्धा दुःख होणार नाही अंतकाली ज्याच्या नामाले मुखा, म्हणून नाम हे त्याने आधी मध्य आणि अंत तिन्ही ठिकाणी बीज आणि फळ हरीचे नाम. म्हणून सुरुवात भगवंताच्या नामानं, शेवट पण भगवंताच्या नामानं आहे. असं श्रेष्ठ असणारं भगवंताचं नाम आहे. मग ते नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबारायांना भीती वाटत नाही जन्माला यायची. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. काय करणार? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन करीन म्हणतात. नामाच्या बळावर जन्माला येईन म्हणतात. भीती त्यांनी पोटात वाटत नाही. तुकोबारायांना नामाचा प्रभाव माहिती आहे, नामाचा अनुभव तुकोबारायांच्या जवळ आहे. आणि म्हणून ठामपणे सगळ्या लोकांच्या समोर वर्णन करून सांगतात, या नामाचा प्रभाव तुकोबारायासारख्या संतांना कळाला म्हणून हे सगळे संत देवाकडे गेले महाराज. आणि देवाकडे जाऊन देवाबरोबर बोलायला लागले. कारण त्यांचा स्वभाव असतो, दोही ठाई तुका नाही पडू देत चुका. हे दोन्ही ठिकाणी सांगायला जातात. हे देवाकडे पण सांगायला जातं आणि जीवाकडे पण सांगायला जातं. दोघांच्या मधला दुवा आहेत हे संत. देवाबरोबर पण बोलतात आणि जीवाबरोबर पण बोलतात. हे त्यांच्यातलं सामर्थ्य आहे. जे देवाबरोबर बोलू शकतात यांनी देवाकडे जाऊन देवाला समजून सांगायला सुरुवात केली. हे बघ देवा, कलियुग आहे. या कलियुगामध्ये या लोकांना दुसरी साधना करता येत नाही. सगळ्या कलियुगातल्या लोकांचा उद्धार झाला पाहिजे असं त्यांनी आम्हाला सगळ्यांना वाटतं. कारण बुडत आहे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. ही सगळी प्रमाण पाहून घ्या. संतांच्या पोटातला कळवळा आहे. पण देवा, आमच्या डोळ्यासमोर हे सगळे लोक त्यांनी भवसमुद्रात बुडतील आणि ते त्यांनी आम्ही पाहू, हे कधीच होणार नाही. पण आमच्या पोटात कळवळा, यांच्या उद्धाराचा कळवळा आहे. आणि आम्हाला माहिती आहे कलियुग सुरू आहे. या कलियुगामध्ये दुसरी कोणतीच साधना घाईघाईने करता येत नाही. एकच साधना आहे, तुझं नामचिंतन करणं. नामचिंतन त्यांनी करणं सोपी साधना आहे. ती साधना त्या लोकांना आम्ही आता सांगायला जाणार आहोत. पण तुला सांगून जातो आधी की आम्ही लोकांना सांगणार आहोत, तुम्ही नामचिंतन करा आणि देव तुम्हाला सोडवायला येईल. कोणाला सांगितलं? देवाला जाऊन सांगितलं. म्हणजे देवाला आधी वाजवून घेतलं. ही वाजवणं माहिती आहे ना? म्हणजे त्यांनी चांगल्यापैकी असं ठरवून घ्यायचं. म्हणजे हे बघ देवा, जातो आता सगळ्या लोकांना सांगायला. मी जाणार आहे, सगळ्यांच्या समोर सांगणार आहे, भगवंताचं नामचिंतन लागून या पाया बिनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, हे सांगायला जाणार आहे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकाव्याता जन्माच्या धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या जाणून शरण रिघा देवाशी सांगायला चाललोय. सगळ्यांना सांगायला चाललोय. आणि हे सांगून त्यांनी सगळे लोक आमचं म्हणणं ऐकून तुझं नामस्मरण करतील. पण लोकांनी नामस्मरण करायला सुरुवात केल्यानंतर लोक आमचं म्हणणं ऐकून तुझं नामस्मरण करणार आहेत ना, मग तू आता गाफील राहायचं नाही. मग काय करायचं? जेवढे जेवढे लोक अंतकरणापासून प्रेमानं तुझं नामचिंतन करतील त्या सगळ्या लोकांना सोडवण्याकरिता तू जायचं. म्हणून लोकांच्या समोर आम्ही जाऊन अशी प्रतिज्ञा करणार आहोत की तुम्ही नामचिंतन करा, भगवान तुम्हाला सोडवण्याकरिता येईल. कसं काय तुम्हाला एवढी शाश्वती आहे? अहो, आम्ही भगवंताचे दास आहोत. जो खरा सेवक असतो ना, तो स्वामीवर सुद्धा सत्ता गाजू शकतो. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीव, त्याला काय भय नसतं. स्वामीच्या समोर त्यागणी महाराज अशा पद्धतीने बोलू शकतो. म्हणून जगाचा मालक आमचा स्वामी आहे. तो आमचा मालक आहे आणि तो त्यागणी महाराज, त्याच्याशिवाय आमच्या चित्ताला दुसरं काही विषय नाही. तो फक्त समर्थ आहे आणि आमचा आहे. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही. त्याचं सगळं सामर्थ्य आम्हाला माहिती आहे. म्हणून त्याचं सामर्थ्य आम्हाला माहिती असल्या कारणानं आम्ही तुमच्या समोर येऊन त्यांनी त्याचा निरोप सांगतो. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप आणि सोपा असणारा मार्ग आहे. हा त्यांनी सोपा मार्ग सांगण्याकरिता आले. हे सोपेवर मग आम्हा सांगितले. अतिशय सोपं वर्म आहे भगवंताच्या प्राप्तीचं की हातात त्यांनी टाळ घ्यावा, दिंडी म्हणजे विना पताक घ्यावी आणि भगवंताच्या नामात घोष करून त्यांनी नाचावं. हे नाचल्यानं परमात्म्याला त्यांनी दया येईल आणि तो परमात्मा भवसागर सोडवण्याकरिता येईल. म्हणून त्यांनी तो परमात्माच आमचा आहे, आता दुसरं आम्हाला कोणी राहिलं नाही. म्हणून आम्ही त्याची आहोत. म्हणून त्याच्या बळावर तुम्हाला आश्वासन देतो. त्याच्या बळावर आम्ही तुम्हाला शाश्वती देतो की तुम्ही बिनधास्त आमच्या शब्दावर विश्वास ठेवा. तो परमात्मा तुम्हाला सोडवायला येईल. म्हणून तुकोबाराय भगवंताला असं सांगून सगळ्या लोकांच्या समोर आले.
आणि येऊन पुन्हा लोकांना सांगायला लागले की तुम्ही नामाचं चिंतन करा, असाल ते करा, जिथे असाल तिथं भगवंताचं नामचिंतन करा. यानं काय होईल मग? त्यांनी छातीला हात लावून सांगितलं, सोडवीन. मी ज्याचा दास आहे ना, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरीवास तो परमात्मा, तो त्यांनी माझा आहे, तो माझा स्वामी आहे. मी त्याच्याशी बोलून आलेलो आहे. तुम्ही जर त्याचं नामस्मरण कराल तर सोडवीन माझा स्वामी निश्चयच. माझा स्वामी तुम्हाला भवबंधनातून निश्चित सोडून देईल. तो त्यांनी त्याच्या धामाला घेऊन जाईल, स्वरूपाची प्राप्ती करून देईल. हे सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणून आम्ही दासांनी त्याच्या समोर अशी प्रतिज्ञाच केलेली आहे. प्रतिज्ञापूर्वक त्यांनी त्याला पण सांगून आलो आणि तुमच्या समोर पण सांगतो. दोन्ही ठिकाणी आम्ही चुकत नाही, दोघांना पण सांगण्याकरिता आलो. प्रतिज्ञा आहे दासी, आम्ही दासांनी ही प्रतिज्ञाच केलेली आहे की भगवान तुम्हाला सोडवण्याकरिता येईल. हेच तुकोबराय वर्णन करून सांगतात. नामाचं चिंतन जिथे असाल तिथे करत राहाल तर परिणाम काय होईल? सोडवीन माझा स्वामी, माझा स्वामी सोडवीन, निश्चयानं सोडवीन. म्हणून त्याला सोडवायला यावंच लागेल. का तर आम्ही दासांनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे म्हणून. दास्यत्व भाव आहे तुकोबरायांच्या अंतःकरणात. भगवंताच्या समोर मध्यस्थी त्यांनी करतायत. दोघांच्या मधला दुवा आहेत महाराज संत. जशी त्यांनी विभीषणाची प्रभू रामचंद्रांची भेट घालून देण्याकरिता हनुमंतराय मध्यस्थी होते की नाही, हा दुवा आहे मध्यस्थी असणारा दुवा. म्हणतात लंकेमध्ये गेले ना हनुमंतराय, त्यावेळेला आधी रावणाच्या महालात गेली होती सीतेचा शोध घेण्याकरिता, सापडली नाही सीतामाई. मग पुन्हा त्यांनी कुंभकर्णाकडे गेले, तो झोपलेलाच होता म्हणतात. पण त्याला झोपायचा छंद होता ना, युद्धविराम झाल्यावर झोपायचं ना, मग काय करायचं, कुठपर्यंत जागा राहील असा त्यांनी कुंभक. त्याच्या महालात सापडली नाही सीतामाई. मग तिसरा त्यांनी महाल होता विभीषणाचा. मग विभीषणाच्या घरासमोर गेल्यावर तुळशी वृंदावन पाहायला मिळालं. हनुमंतराय म्हणजे लंकेत तुळशी वृंदावन विशेष वाटलं जरा. काय असेल जरा कानोसा घेतलं तर श्रीराम जय राम जय जय राम भजन चालू होतं महाराज. आणि भजन ऐकून सूक्ष्म रूप धारण करून ब्राह्मणाचं रूप धारण करून आतमध्ये गेले. आणि विभीषण भजन करत होता, त्याच्याशी बोलायला सुरुवात केलं, कोण आहेस तुम्हाला? मी रावणाचा भाऊ आहे. आणि तू भजन करतोय शत्रूचं, रामाचं भजन करतोयस? म्हणलं हो, मला कळालेलं आहे. राम त्यांनी जगनियंता परमात्मा आहे, रामाची शरणागती मला करायची.
हा रामाचा भक्त आहे असं ज्या वेळेला हनुमंतरायांना कळालं त्यावेळी ते ब्राह्मणाचं रूप सोडून दिलं आणि मूळ स्वरूपात प्रगट झाले. आणि हे हनुमंत आहेत हे ज्या वेळेला विभीषणाला कळालं, या विभीषणाला हात जोडून बोलायला सुरुवात केली. हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान, कहियो जी हनुमान, कहियो जी हनुमान, हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नाम, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान, हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान. हे हनुमंता, रामरायाला राम राम सांगा. तुम्ही त्यागणी जगाचे मालक आहात, मला सांभाळा. या रावणाचा भाऊ आहे पण मला त्याच्याजवळ राहावं असं वाटत नाही, तुमच्या शरणागतीत यायचे, मध्यस्थी करा. हनुमंतानं मध्यस्थी केली म्हणून विभीषणाचा राज्याभिषेक केला. महाराज हनुमंतानं प्रश्नच विचारला, देवा विभीषण शरण आला म्हणून राज्याभिषेक करायला निघाले, लंकेचं राज्य त्याला दिलं आणि रावण शरण आल्यावर काय करणार? ते म्हणले अयोध्येचं राज्य आहे अजून माझ्याकडे. जर त्याने रावण शरण आला तर त्याला अयोध्यात देऊन टाकीन म्हणजे राम एकवचनी आहे. असू द्या, मध्यस्थी सांगायची. संत मध्यस्थी करतात, तशी तुकोबर आहे मध्यस्थी करतात आणि सगळ्या जगाला त्यांनी महाराज श्रेष्ठ असणारी साधना भगवंताच्या नामचिंतनाची सांगितली आणि प्रतिज्ञापूर्वक सांगितली. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही दासांनी प्रतिज्ञा केली. हा भाव आहे, हा दास्य भाव आहे बरं. कारण आम्ही ज्याचे दास तुकोबरांच्या सगळ्यात कठीण भाव जर कोणता असेल तर दास्य भाव आहे. दास्यत्व निकट हनुमंत पै केले असं आपण म्हणतो. हनुमंतरायांना विचारलं रामरायाने, तुम्ही ऐकत नसेल, महत्वाचा मुद्दा सांगतो. रामानं हनुमंताला विचारलं, हनुमंत कोण आहेस तू? कोण आहेस म्हणल्यानंतर आता काय उत्तर द्यावं, नेमकं कोणत्या दृष्टीने उत्तर द्यावं? उत्तर द्यायला सुरुवात केली. हनुमंतरायांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, रामा जर देहदृष्टीने विचारत असाल, हे देहदृष्ट्या तु दासोहम, जीवदृष्ट्या तु दंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. महत्वाचा विचार. देहदृष्टीने जर विचारत असाल तर आम्ही तुमचे दास आहोत, देहदृष्ट्या तु दासोहम. जीवदृष्टीने जर विचारत असाल तर तुमचे अंश आहोत. तू स्वतःच म्हणतो ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. जीवदृष्टीने पाहिलं तर तुझे अंश आहोत. आणि आत्मदृष्टीने जर विचारत असशील रामा तर त्वमेवाहम, तू आणि मी एकच आहे. तत्वमसी महावाक्य सांगितलं त्याच्यात. म्हणून त्यांनी एकत्वाचा विचार त्यांनी मांडला. म्हणून सगळ्यात कठीण भाव जर कोणता असेल तर दास भाव आहे. म्हणून त्यांनी दासोहम, जसं त्यांनी ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्यांनी ते ब्रह्म मी आहे सोहम असं तो म्हणतो की नाही, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे दासोहम. मी दास आहे भगवंताचा, हा भाव आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे स्वतःला भगवंताचा दास म्हणून घेतात. म्हणून ही प्रतिज्ञा त्यांनी महाराज कोणी पण दुसरा करीत नाही. मी दास आहे आणि मी प्रतिज्ञा करतोय आणि दासाचं काम त्यांनी खरं करणं हे देवाचं कर्तव्य आहे. म्हणून मी प्रतिज्ञा करतोय, तुम्ही अविश्वास दाखवू नका. प्रतिज्ञा आम्ही दासांनी केलेली आहे. सोडवीन माझा स्वामी निश्चय, माझा स्वामी निश्चयानं सोडवायला आम्ही दासांनी प्रतिज्ञा करून तुमच्या समोर हे सांगितलंय. असं विशेष रूपाने तुकोबराय सांगतात. पण कोणीतरी प्रश्न विचारलाच तुकोबराय म्हणजे महाराज तुम्ही म्हणता सोडवायला येईल देव, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत ना, पण मग कोणाला पण सोडवतो का? आमचं चरित्र जर आम्ही स्वतः पाहिलं तर मागे जर डोकावून पाहिलं तर काही चांगलं वाटत नाही. आता कशाला काही वाईट सांगावं त्यांनी महाराज. पण प्रत्येकाचं जीवन ज्याच्या त्याच्याजवळ आहे. काही बालपणापासूनच परमार्थाला लागलेले आहेत ते भाग्यवान आहेत. ते त्यांनी सहजच भगवंताच्या भक्तीला त्यांना परिवार कसा मिळाला, तसे संस्कार मिळाले, ते भगवंताच्या भक्तीला लागतात. पण सगळ्यांचीच अशी अवस्था नसते. मग कुठेतरी जीवनामध्ये काहीतरी अपराध घडलेला असतोच. मग माझं जीवन जर अपराधाने युक्त असेल आणि तुम्ही म्हणता तसं नामचिंतन जर मी केलं तर परमात्मा मला प्राप्त होईल का? परमात्मा मला पण सांभाळेल का? भवबंधनातून मला मुक्त करील का? असं जर त्यांनी कोणी म्हणत असेल तर तुकोबारा त्याला सांगतात, वेड्या तू असं विचारतोयस याचं कारण तुला देवाचा स्वभाव माहित नाही. बऱ्याच वेळा देवाचा स्वभाव कळून घेतला पाहिजे. परमार्थ करत असताना, संसार करताना स्वभाव गरजेचा असतो. पती पत्नीचा संसार जर सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर पतीला पत्नीचा स्वभाव कळायला पाहिजे, पत्नीला पतीचा स्वभाव कळायला पाहिजे. आणि दोघांनी एकमेकाच्या स्वभावाला जाणून वागायला जर सुरुवात केली तर भांडण व्हायचं नाही, संसार सुखाचा होईल. मग संसारात जर एकमेकाचा स्वभाव पाहून वागावं लागतं तर परमार्थ करत असताना स्वभाव पाहायला नको का? आपला स्वभाव देवाला सगळ्याच माहिती आहे महाराज. आपलाच काय, आपल्या बापाचा पण माहिती आहे. सगळ्यांचं त्याला, कारण सगळे त्याचीच लेकरं, सगळे माहिती आहेत महाराज त्याला कोण कसं आहे.
तुम्ही सगळे पाहायला लागले तिकडे 9:15 वाजले म्हणून. विठोबा रकुमा देव सर्वज्ञ आहे ना, त्याला सगळ्यांचे स्वभाव माहिती आहे. त्याला माझा स्वभाव माहिती आहे, माझ्या बापाचं माहिती आहे, त्याच्या बापाचं माहित होता. सगळ्यात माझी सारी खानदान त्याला माहिती आहे, काय जिन्साचे लोक आहेत म्हणून. महत्वाचा विचार सांगतो. कारण देव सर्वज्ञ आहे ना माझा, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. त्याला आपला स्वभाव माहिती आहे, पण आपल्याला सुद्धा त्याचा स्वभाव माहित असला पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. मग काय त्याचा स्वभाव आहे? त्याचा स्वभाव असा आहे, भागवतात असा एक प्रसंग आला बरं महाराज. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी भगवंतानं वामन रूप धारण केलं म्हणतात आणि दैत्यांना मारण्याकरिता मदत केली, त्यावेळी राजानं प्रश्न विचारला, म्हणजे महाराज हा देव असं का करतो? हे देव आणि दैत्य जर भगवंताचेच लेकर आहेत तर विषमता देवाजवळ का दिसते? जो त्यांनी दैत्यांना मारतोय, देवतांची बाजू घेऊन मारतोय, असं भगवान का करतो? शुकाचार्याने हसून राजाला सांगायला सुरुवात केली, राजा तुला भगवंताचा स्वभाव माहित नाही. काय स्वभाव आहे देवाचा? यानं प्रेमानं ज्याला जवळ घेतलं त्याचाही उद्धार करतो, आणि हा कोपून ज्याला मारतो त्याचाही उद्धार करतो. हा कोपून ज्याची मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कार. म्हणून कोणत्याही अंगाने प्रेमानं अनुग्रह केला तरी पण उद्धरून नेईल, आणि निग्रह केला तरी उद्धरूनच नेईल. हा भगवंताचा स्वभाव आहे. असा स्वभाव भगवंताचा कळावा, पण असा स्वभाव आहे देवाचा. मागचा जरी त्यांनी दुराचारी असला, तुमचं चरित्र मागचं खराब जरी असलं तरी सुद्धा तुम्ही जर आज सावध होऊन भगवंताच्या भजनाला लागले, तुकोबार म्हणतात सावध झालो हरीच्या आलो जागरा. सावध होऊन जर त्यांनी भजना, सावध होऊन भजनी लागा देव कराय काय वर. हा सावध शब्द तिथंच आहे. उठा सावध व्हारे आता, उठा जागे व्हारे आता, किंवा उठा जागा पाठी भय आले मोठे, असं त्यांनी सांगतात. जागे व्हा, सावध व्हा, भय मोठा आलेला आहे, भगवंताला शरण जा असं सांगतात. म्हणून त्यांनी आजपर्यंत काय असेल ते झालं परत. एक प्रमाण ते गाथ्यातलं नाही असं वाटतं मला, माथ्यातलं असावं. म्हणून मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. हा क्षेपक अभंग असावा, गाथ्यात काय पाहायला भेटत नाही. आपण जामीन आहे म्हणतात. जामीन अजून एक सांगू प्रमाण असं गोस्वामीजींचं प्रमाण आहे. ते म्हणतात परधन मिट्टी समज आणिये. परत ऐका बरं, परधन मिट्टी समज आणिये, परस्त्री मातू समान. दुसऱ्याचं धन मातीसारखं समजावं आणि दुसऱ्याची स्त्री ही आईसारखी समजावी, अशी भावना अंतकरणात निर्माण झाली. आणि अशी भावना होऊन जर देव भेटत नसेल, परधन मिट्टी समज आणिये, परस्त्री मातू समान, फिर भी हरी न मिले तो तुलसीदास जमान. जामीन आहेत म्हणतात. म्हणून तुमच्या पोटातली भावना फक्त एवढीच करा, दुसऱ्याचं धन तुम्हाला माती वाटावं आणि दुसऱ्याची स्त्री तुम्हाला आई वाटावी. एवढं पथ्य जरी परमार्थात पाळलं तरी भगवान प्राप्त होईल. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. दोन साधनं सांगितली, दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री याचा विटाळ धरावा. ही साधनं येत आहे. साधनं जर जीवनात केली तर असं त्यांनी होऊ शकतं. म्हणून या साधनेवर आरूढ झालं पाहिजे. असू द्या मागचं काही असू द्या चरित्र, पण आज जर आपण सगळं विसरून भगवंताच्या भजनाला लागलो तर मग मात्र त्याने पुढे भगवान स्वीकारणारच आहे. का? कारण अंतकरणापासून प्रेमाने जो नामस्मरण करत असतो भगवान त्याचे कोणत्याही प्रकारचे गुणदोष पाहत नाही. हा देवाचा स्वभाव आहे. तो स्वभाव वर्णन करून सांगतो. गुणदोष नाही पाहतात गुणदोष नाही पाहत कीर्तनी,
प्रेमे चक्रपाणी वश होय. देवाचा पण स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? जो कोणी अनन्य भावानं भगवंताला शरण जाऊन प्रेमानं भगवंताचं भजन करील, नामचिंतन करील, नामस्मरण करील, भगवान त्याची गुणदोष पाहणार नाही. हा भगवान गुणांनी संतुष्ट होत नाही, प्रेमानं संतुष्ट होतो, भक्तीनं संतुष्ट होतो. भक्त्या तुष्यति केवलम नच गुणे भक्तिप्रियो माधवा. माधवाला भक्तिप्रिय आहे. यानं बाकीच्या सगळ्या कितीतरी लोकांची उदाहरणं सांगितली महाराज. यानं गजेंद्राचं काहीच पाहिलं नाही. गजेंद्र हत्ती होता की नाही, पशु होता, पण असं म्हटलं नाही हा पशु आहे म्हणून. त्याला ते सगळे घरचे लोक सोडून निघून गेले 9:45 दरम्यान. सगळेजण सोडून गेले महाराज. एवढे त्याने सगळ्याची माळ त्याची यायची, त्याला ते असे उडीत काठापर्यंत सगळे आणायचे, त्या मगरानं ओढलं की सगळी माळच आतमध्ये जायची. असं बऱ्याच वर्षापर्यंत, दिव्य वर्षांपर्यंत चाललं. मला वाटतं दिव्य 5000 वर्षापर्यंत चाललं. मग एक एक करून सगळे सोडून निघून गेले. त्याच्या त्या सुना होत्या ना, त्याने हळूच तोंडा सोडून घेतल्या आणि आपापल्या नवऱ्यांच्या कानात घातल्या. हत्तीचे कान मोठे असतात महाराज, आणि हत्तीच्या कानात सोंडा घालून सांगायला सुरुवात केली, सांगते तुम्हा वेगळं निघा. असं आपापच व्हायला लागलं. आणि मग ते सगळ्यांनी आपत्य, आणि तर शिपूट सोंड धरून ओढायचं काम सुरू होतं ना, दिलं सोडून सगळ्यांनी. एकटाच राहिला, अंतकाळी मी परदेशी. आणि मग काय करावं? मग त्याच सरोवरामध्ये असणारं त्यांनी एक कमळ सोंडीत घेतलं आणि आकाशाच्या दिशेने भिरकावलं. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणच हा कधी येईल हाके, असं त्यांनी तो गजेंद्र भगवंताचं स्तवन करू लागलं. त्याला तर नाव सुद्धा माहित नव्हतं देवाचं, पण स्मरण भगवंताचं केलं ना. जगन्नियंता परमात्मा त्यांनी धावत झाला. गजेंद्राचा धावातवा केला विठाई. गरुडावर बसून भगवान त्यांनी धावत आला. सुदर्शन चक्र घेऊन मकराचं मस्तक उडून टाकलं. तो मगर त्यांनी मारला गेला. त्याच्यातून एक दिव्य पुरुष त्यांनी प्रगट झाला महाराज. तो त्यांनी इंद्रदुम्न नावाचा राजा होता मागच्या जन्मातला, आणि तो त्यांनी महाराज शापानं मगर झाला होता. नाही, त्याच्यात त्यांनी तो हुहू नावाचा गंधर्व होता, आणि हा जो हत्ती आहे ना, तो इंद्रदुम्न नावाचा राजा होता. भगवंताच्या दर्शनानं त्यांनी महाराज त्याला दिव्यत्व प्राप्त झालं त्या हत्तीला. आणि मग तो इंद्रदुम्न त्यांनी भगवंताच्या गरुडावर बसून जाण्याकरिता निघाला. मगरीतून बाहेर आला दुसरा पुरुष. आहे मला थांब, तुझा भक्त म्हणून घेऊन चालला खुशाल, मला इथंच ठेवलं म्हणला. आणि देवाचं निंदा करायला लागला बरं तो मला. खुशाल भक्ताला घेऊन जातो, जरा थोडेसे त्यांनी प्रमाण पाठ करीत जाय म्हणे. काकड्यातले म्हणे काय, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, हे प्रमाण सगळ्यांचे पाठ असतात मला. तुझं मुख पाहिल्यानंतर त्यांनी कोटी ब्रह्म हत्या निघून जातात. आता मी तुझं मुख प्रत्यक्ष पाहिलं, खुशाल मला ठेवून चालला आणि त्याला घेऊन चाललास म्हणे. आणि अजून प्रमाण नाथांचे अभंग जरा पाठ करीत जाय म्हणे. काय नाथांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. हा हत्ती तुझा भक्त आहे म्हणून तर त्याचा पाय धरला होता. एवढे दिवस त्याचे पाय धरून कुशाल त्याला घेऊन चालला आणि मला ठेवून चालला. असं म्हणल्यावर देवाला हसू आलं. मला नक्र बोले देवाचे हसू आले. निंदा नाही स्तवन माझे केले, याने निंदा नाही माझं स्तवन केलं असं म्हणून त्यालाही बरोबर घेतलं, उद्धरून गेलं महाराज. म्हणून त्यांनी भगवान जात पाहत नाही, भगवान कुळ पाहत नाही, हा पशु आहे का हे सुद्धा पाहत नाही. म्हणून हनुमंतराय त्यांनी वानर योनीत जन्माला आले की नाही, पण हे वानर आहे असं पाहिलं नाही, हृदयाला लावलं. हा राम ज्या वेळेला वनवासाला जाण्याकरिता निघाला त्यावेळेला निषाद जातीचा त्यांनी, निषाद राजा एक गुहक, या गुहकाला प्रभू रामचंद्रांनी हृदयाला लावलं. फार प्रेम दिलं महाराज. ज्या वेळेला प्रभू चित्रकूटावर वास्तव्य करण्याकरिता गेले ना, भरतजी त्यांनी भेटण्याकरिता आले ना, हा गुहक त्यांनी समोर गेला. आणि या गुहकानं पाहिलं भरत चतुरंगिणी सेना घेऊन आलेला आहे, म्हणून विरोध करण्याकरिता गेला, पण हा सात्विक आहे असं कळालं. आणि मग दोघांमधला संवाद आहे, आणि या संवादात त्यांनी महाराज या गुहकानं सांगितलं, भरताला सांगितलं, भरता अरे तू राम सामान्य नाही, माझ्यासारखा सामान्य असणारा नीच जातीचा माणूस. मी त्यांनी शिकार करणार आहे, मी पारध करणार आहे, मी त्यांनी मासे पकडणारा मनुष्य आहे. आणि असं त्यांनी माझं जीवन असताना सुद्धा या रामानं मला हृदयाला लावलं. असं म्हणल्यावर भरत गहिवरला महाराज. आणि घाईघाईनं त्यांनी समोर जाऊन या गुहकाला भरतानं सुद्धा आलिंगन दिलं. का माझ्या देवानं तुला आलिंगन दिलंय म्हणून मी सुद्धा तुला आलिंगन देतो. हा भाव भरताच्या पोटातला. रामकथा सुद्धा अशीच गोड आहे महाराज. पण या देवानं त्यांनी हा गुहक आहे असं पाहिलं नाही. ती शबरी त्यांनी भिल्ल जातीची त्यांनी होती, तिची उष्टी बोरं या रामानं त्यांनी खाल्ले. मला सगळ्या कथा सांगायच्या नाहीत, फक्त आठवण करून देतो आहे. गुणदोष नाही पाहत कीर्तन हे सांगण्याकरता. तिनं जन्मभर राम 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 म्हटलं तर तिची बोरच त्यांनी उष्टे बियाण सगळं खाऊन टाकले या रामानं. फार मोठं उदाहरण सांगतो रामनामाच्या प्रभावानं जीवन बदललेलं, ते म्हणजे वाल्मिक ऋषींचं पूर्वीचा वाल्याच होता ना, आधी जरी दुराचारी, यानं राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. मरा 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 मरा, मग ते रामावर आलं. मग असं राम म्हणल्यानं त्यांनी महाराज प्रभूंनी कृपा केली आणि दिव्यत्व त्यांनी प्राप्त करून दिलं आणि रामचरित्र लिहिण्याचे अधिकारी झाले. एवढं सामर्थ्य त्यांनी प्राप्त झालं. एवढा त्यांनी महिमा भगवंताचा आहे. भगवान गुणदोष पाहत नाही, भगवान फार प्रेम देतो.
म्हणून त्यांनी गुणदोष नाही पाहत कीर्तनी, फक्त कीर्तन केलं पाहिजे ते नाम संकीर्तन. अनेक प्रकारचे कीर्तन आहेत, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, क्रीडा संकीर्तन, स्वरूप संकीर्तन. आणि त्या सगळ्यांमध्ये सोपं संकीर्तन काय असेल तर नाम संकीर्तन. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून नाम संकीर्तनाचा पुरस्कार वैष्णवांनी केला. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी आणि पापे अनंत कोडी गेली त्यांची. म्हणून वैष्णवांनी नाम संकीर्तनाला त्यांनी स्वीकारलं. हे नाम संकीर्तन श्रेष्ठ असणारं साधन आहे, ते सर्वांनी केलं पाहिजे, हा त्यातला भावच आहे. म्हणून गुणदोष नाही पाहत कीर्तनी, कोणत्या? नाम संकीर्तनी. बाकीचे कीर्तन करावेत पण सगळ्यांना करता येत नाही, नाम संकीर्तन सर्वांना करता येतं. म्हणून तर त्यांनी महाराज भगवान गुणदोष पाहणार नाही, आपला स्वीकार करेल. महाराज परमात्म्याने स्वीकार केल्यावर काय होतं ते तरी सांगा. तुम्हाला अनुभव आहे, आता तुम्ही नामाचा अनुभव सांगता, तुम्ही परमार्थातले सगळे अनुभव सांगता. तुम्ही म्हणता हे त्यांनी बाकीचे सगळे साधनं त्यांनी जे फळ प्राप्त होतं तेच नामानं प्राप्त होतं हे तुम्ही सांगितलं. मग अनुभव पण काहीतरी असेल ना, फलाचाही विचार केला पाहिजे ना. मग काहीतरी अनुभव सांगा ना, काय त्यांनी होत असतं भगवंताच्या प्राप्तीनं. अरे काय होत नाही ते सांगा भगवंताच्या प्राप्तीनं. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली त्याच्या दृष्टिकोनातून त्याने महाराज बाकीच्या सगळ्याच लोकांचे डिमांड संपून जात. जन तन धन केले तृणही समान. जन म्हणजे लोकाला किंमत राहत नाही, त्यात लोकांमध्ये देव भरलेला दिसतो. लोक म्हणून, व्यक्ती म्हणून कोणावर प्रेम करीत नाही. तन म्हणजे शरीराला किंमत राहत नाही, देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या भूमिकेत गेलेला असतो. धन, धनाला किंमत त्याच्या जीवनात राहत नाही, तो त्याने महाराज मस्त होऊन जातो. आपल्या संप्रदायात मोठे महापुरुष होऊन गेले, त्यांचं नाव आहे मोतीराम महाराज काकाणी. मोतीराम महाराज मारवाडी समाजात जन्माला आले होते. ब्रह्मचारी होते, दोघे जण भाऊ ब्रह्मचारी होते. भगवंताच्या भक्तीचा छंद लागला होता. बैलगाडीत प्रवास करायचे, पाणी सुद्धा ड्रम भरून गाडीत असायचं. बैलांचा चारा सुद्धा बरोबर घेऊन जायचे, ज्या गावात जातील तिथलं पाणी सुद्धा प्यायचे. आणि तो सगळा चारा सुद्धा बैलांचा तुकोबाऱ्या म्हणतात तट्टा वृषभासी दाना तृण मागू नये जाणार. म्हणून त्यांनी अशा अवस्थेत होते. पायाला त्यांनी जखम झाली होती, त्याच्यात जंतू झाले होते म्हणतात. पण ते जंतू बाहेर कोणी काढले की ते त्याला रागवायचे, परत त्याच्यात सोडायचे, अशी त्यांची अवस्था होती. निष्काम भाव अंतकरणामध्ये होता, भगवंतावर प्रेम त्यांनी करणारे होते. म्हणून भगवान त्यांनी सांभाळतो. म्हणतात कीर्तन करता करता जय विठ्ठल करताना शरीर सोडलं. का सांगतो कशाकरिता? त्यांच्या कपड्याला खिशेच नव्हते. त्यांच्या आपल्या कपड्याला खिशे आहेत ना महाराज, आपल्याला डबलच आठवावं लागतं. पण त्यांच्या कपड्याला खिशेच नव्हते. का नव्हते? धनाचा काही संघच राहिला नव्हता. मग जन तन धन केले तृणही समान. त्याच्यापाशी काहीच आढळून पडलं नाही, अशी त्यांची अवस्था होती. आणि अशी अवस्था भक्ताच्या जीवनात असते. त्याला देवा वाचून दुसरं काही पटतच नाही, त्याला देवा वाचून दुसरं काही आवडतच नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता कोणी आवडत नाही, फक्त देवच आवडतो, अशी त्याची अवस्था असते. आणि रात्रंदिवस देवाची वाट पाहतो, प्रेमानं डोळ्यात प्राणानं वाट पाहत असतो. आणि हा परमात्मा भेटायला येतो महाराज. प्रसिद्ध असणारं उदाहरण आहे विदुर काकांचं उदाहरण, माहिती आहे ना. विदुर काका त्यांनी पांडवांना झाला 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. हे विदुर काकांना माहित होतं. मग ते त्या पांडव गेले वनवासाला. विदुर काका म्हणले आपणही थांबायचं नाही. घरदार सोडून वनात त्यांनी निघून गेले. 12 वर्षाचा कालखंड निघून गेला. 1 वर्षाचा अज्ञातवास झाला. पांडव त्यांनी आले सुद्धा. आणि कौरवांना त्यांनी म्हणायला लागले दुर्योधनाला आमचं राज्य ते तुम्हाला देत नाही. अरे अर्ध तरी ते मला अर्धही देत नाही. अरे 5 गावं तरी दे, आम्ही 5 भाऊ आनंदात राहू म्हणे, ते पण देत नाही. अरे 1 गाव दे, आम्ही 5 भाऊ एका गावात राहू म्हणले, ते सुद्धा देत नाही. मग त्यानं स्पष्ट शब्दात सांगितलं सुईच्या टोकावर मावेल एवढी धूळ सुद्धा बिगर युद्धाची देणार नाही, युद्ध करावं लागेल. गेले भगवंताकडे शिष्टाई करायला देवाला बोलवलं आम्हाला. मग देवासमोर पण असंच म्हणला तो दुर्योधन. तो म्हणला सुच्च्या मार्गे नाही वदश्यामी विना युद्धेन केशव. हे केशवा सुईच्या टोकावर मावेल एवढी धूळ सुद्धा द्यायचं नाही, विना युद्धेन केशव असं सांगून टाकलं. म्हणून आता देवाला त्यांनी शिष्टाई करण्याकरिता आणलं. आणि तो जगाचा मालक त्यांनी अशा पद्धतीने हस्तिनापुरात प्रवेश करण्याकरिता निघालं. सगळं गाव सजवलं गेलं. सगळा थाटमाट त्यांनी झाला होता. 9ला 2-3 मिनिटं कमी आहेत बरं. म्हणून त्यांनी एवढा थाटमाट झाला होता. विदुर काकांनी लांबूनच पाहिलं, म्हणजे एवढं गाव का सजवलं असेल. मग कोणीतरी सांगितलं माहित नाही कृष्ण परमात्मा येणार आहे. 12 वर्ष वाट बघत होते दोघं पती पत्नी. यांचं नाव विदुर आणि त्या पत्नीचं नाव सुलभा. विदुर म्हणजे काय? जो सतत विषयांपासून दूर आहे त्याचं नाव विदुर. आणि सुलभा म्हणजे पतीच्या परमार्थाला सुलभ जिचं जीवन आहे ती सुलभा. असं त्यांनी दोघांचं जीवन आहे, परमार्थमय असणारं जीवन आहे. देवाची वाट पाहतायत. दोघांना एकमेकांना विचारावं असं वाटतं देव येईल का, देव भेटेल का. एकमेकाची सांत्वना करतात, येईल ना, भेटेल ना, नक्कीच भेटेल. कोणी कधी म्हणायची भेटणार नाही, तो राजाच्या घरी जाईल. पण हा सगळा विचार करता करता देवाच्या भेटीचा अर्थ अंतकरणात होतून तो आला. एवढी गर्दी झाली महाराज सगळी देवाला पाहण्याकरिता. देव रथात बसून त्यांनी चालला होता. विदुर काका एका कोपऱ्यात उभे राहिले, दोघे पती पत्नी. आणि भगवंताकडे पाहत होते केलकेल्या डोळ्या. मनात एकच भाव होता, देवाने घरी यावं, आपल्या घरी काहीतरी खावं, खाऊन त्यांनी संतुष्ट त्यांनी व्हावा, असाच भाव पोटात होता. पण दुसरा विचार मनात आला, म्हणे हा रथात बसून आता चाललेला आहे, हा राजाच्या घरी जायला आपल्या घरी येईल कसा.
पण आता येणारच नाही हे त्यांनी पक्क झालं मनामध्ये. पण सहज देवाकडे पाहून बोलत होते, देवा आम्हाला कळालं आता तू आमच्या घरी येणार नाही, पण ठीक आहे नाही आलास तरी चालेल. बघा बरं बोलणं, नाही आलास तरी चालेल. आम्हाला वाटत होतं आमच्या घरी काहीतरी खावं तू, पण नाही खाल्लंस तरी चालेल, पण एक विनंती आहे देवा. काय? फक्त एकदा डोळे भरून आमच्याकडे बघ नाही, फक्त एकदाच डोळे भरून आमच्याकडे बघ, बाकी काही नको आहे, फक्त एकदा माझ्याकडे बघ देवा. हात जोडून किलकिल्या डोळ्यानं भगवंताकडे पाहून त्यांनी बोलत होते विदुर काका. आणि देव रथात होता, ढोल ताशे नगारे वाजत होते, मंगलमय असणारं वातावरण होतं. आणि देव मात्र थाऱ्यावर नव्हता, इकडे इकडे पाहत होता, कोणाला तरी शोधत होता. कोणाला शोधत असेल? त्याला भक्तांशिवाय आहे कोण महाराज दुसरे, पण भक्तांना शोधतो. तो सुद्धा विदुर काकांना माझा विदुर कुठेही पाहत होता. आणि मग शोधाशोध होत असताना कोपऱ्यात उभे असणारे विदुर काका दिसले. आणि नजर झाल्याबरोबर भगवंतानं नजरेनेच खुणवलं, इकडे या या म्हणलं की सगळ्या लोकांना बाजूला करत करत विदुर काका धावतच समोर आले. माझं देव रथात उभा आहे, विदुर काका खाली येऊन उभे राहिले, हात जोडून देवाच्या मुखारविंदाकडे पाहतायत, काहीच बोलत नाही. तर काय बोलावं हा प्रश्नच मनात पहिला पडतो ना. देव समोर आला की बोलायचं काय, म्हणून बोलत नाही विदुर काका काही. आणि दोघे एकमेकाकडे पाहतायत. आणि पाहत असताना देवानंच विचार केला की हा काही बोलणारच नाही, आपण काहीतरी बोललं पाहिजे. आणि म्हणून त्या एवढ्या वातावरणामध्ये सुद्धा भगवान विदुर काकांच्या जवळ जाऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि देव अतिशय गंभीर शब्दांमध्ये विदुर काकांबरोबर बोलू लागला. आणि भगवंताच्या मुखातून शब्द बाहेर पडले, काका तुम्ही सुखात तर आहात ना, तुम्ही आनंदात तर आहात ना. असा काका शब्द त्यांनी ऐकला ना विदुर काकांनी, हृदय भरून आलं महाराज. सर्वांगावर रोमांच उभे राहिले, कंठ दाटून आला. आणि मनात एकच विचार येऊ लागला, अरे सगळं जग मला दासीपुत्र म्हणून हिणवताय, आणि अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकानं तोंड भरून माझी चौकशी करावी आणि मला काका म्हणून हाक मारावे, याच्यापेक्षा काय वैभव आहे महाराज. मग भगवंताच्या भेटीनं, भगवंताच्या प्रेमानं अंतकरण भरून येतं, कंठ दाटून येतो, रोमांच अंगावर त्यांनी उभे राहतात. आणि असं भगवंताचं प्रेम प्राप्त झालं की पुन्हा त्या प्रपंचाकडे पाहावं सुद्धा वाटत नाही, तो प्रपंच सहजच करू वाटू लागतो. ही भक्ताच्या अंतकरणाची स्थिती आहे. पण भगवत प्राप्तीनं काय होईल असं जर म्हणत असाल तर त्या अभंगाच्या शेवटच्या काढू वाट तो प्रपंच तुका म्हणे तो वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठदाटे, दिव्य अवस्था प्राप्त होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, तुम्ही सुरुवातीलाच निश्चय केलेला आहे कीर्तन सुरू होताना की मला पण देव भेटणार आहे म्हणून केला निश्चय. मग देव भेटायला आल्यानंतर काय म्हणेल असा पण विचार केला पाहिजे ना. जसा विदुर काकांच्या समोर येऊन गंभीर शब्दात जगाचा मालक म्हणतोय, काका तुम्ही सुखात तर आहात ना. आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटू लागलं, सगळी सुख वळून काकाविषयी वाटू लागली. जगाचा मालक तोंड भरून माझी चौकशी करतोय. हे फक्त विदुराचंच करतो असं नाही, हे फक्त विदुराचंच करतो असं नाही, आपलं पण करेल. आपणही त्यांनी शुद्ध भावनेनं भगवंताला हाक मारावी, भगवंताचं भजन करावं, निष्कपट होऊन निश्चळ होऊन त्यांनी भगवंताच्या भजनाला लागावं. जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट होईल आणि प्रगट होऊन आपल्याला सुद्धा म्हणेल, भक्ता तुला भेटण्याकरिता आलोय, तुला दर्शन देण्याकरिता आलोय, चिंता करू नकोस, तुला हृदयाला लावायला आलोय. आता तुझ्याकडे कोणी पाहू सुद्धा शकणार नाही. तुका म्हणे निधी अनेकांच्या हाती आणि पैसाला तो चित्ती निवडेना, असं त्यांनी करून ठेवतो महाराज हा परमात्मा. फक्त त्याचं नामचिंतन केलं पाहिजे, ते प्रगट आहे, ती साधना आहे. आणि ती जर केली तर निश्चित सोडवण्याकरिता येतो आणि भक्तांना सांभाळतो. आणि हे त्यांनी समजून घेण्यासारखं आहे, माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. निर्धारित वेळ संपून आता आपण थांबणार आहोत. पण अशी अवस्था दिव्य त्यांनी परमार्थातली कोणाकोणाला या नामचिंतनाच्या माध्यमातून प्राप्त झाली त्यांचा विचार केला पाहिजे. ती ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सगळ्या संतांना प्राप्त झाली. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून थांबू. हरी ज्ञानेश्वर